आम्ही पुस्तकप्रेमी समाजाचे प्रमुख श्री संदीप श्रोत्री, डॉक्टर संदीप श्रोत्री, श्री श्रोत्री सर आणि सर्व उपस्थित आज जरा पॅटर्नमध्ये बदल झालेला आहे, नाहीतर मी नेहमी शेवटी असतो. तर आज चिखली सरांनी थोडं निशब्द केलं तर म्हणजे आज सुरुवातीला सूत्रसंचालनाने करण्यासाठी उपाय आहे. तर आज मला एक माझ्या कॉलेजची आठवण येते की 50 वर्षापूर्वी मी आपल्याला उद्धारमध्ये होतो. तर तिथे असा एक आम्ही कवितांचा कार्यक्रम ठेवला होता आणि शंकर वैद्य हिंदू बाबी करायचे. तर ते चालत चाललं प्रमुख पाहुणे कवी शंकर वैद्य आणि हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. तर लोक कमी, तर आम्हाला असं वाटतं की कसं काय करायचं, त्याच्यामुळे असं जरा फिरून येतो. तर लोक जरी कमी असले तरी शो मस्ट गो ऑन अशा भूमिकेचं मी आहे. आलेले लोक इथे रसिक लोक आहेत. तर मला अतिशय आनंद होतोय की हा लेखक आपल्या भेटीला आपला जो वसाहत घेतलेला गेला महिन्याला एखादा बोलवायचा. तर ॲक्च्युअली हा कार्यक्रम थोडा उशिरा झाला. मला स्वाती मॅडमने आठवण केली की ह्या महिन्याचा कार्यक्रम राहिला आहे. मग त्यांनी सरांना विचारलं काय म्हटल्यावर चिखली सरांनी आणि डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी डिसिजन दिला. तर हे सगळं आपण चालवूया, कारण प्रेशर कमी येऊ जास्त येऊ. गाण्याच्या कार्यक्रमाला मागच्या कार्यक्रमाला खूप लोक येत होते, असं काही नाही. तर हे आपण सगळ्यांनी निष्ठा करून करूया असं मला वाटतं. मी परत एकदा सर्व उपस्थितांचं स्वागत करतो आणि लोक येतील ऐकायला. गाडगे सर, आपण हे करायचं. मी काल तुमच्या चिंचवडच्या कार्यक्रमाला खूप गर्दी बघितली, ते फोटो बघितले होते, लोक भरपूर होते शाहू जयंती धरलेला. तर यानंतर आपले अनावडे सर आहेत, प्राचार्य मल्हार सर यांना आपण प्रमुख अतिथी म्हणून बोलावलेलं आहे. तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं आणि त्याच वेळेला गाडगे सरांचा परिचय आणि त्यांची कौशल्य आणि त्यांचं सगळं हे सांगावं असं त्यांनी विनंती करतो. म्हणजे तुमच्या मनोबद्दल जरा गाडगे सर आपल्याकडे दर महिन्याला एक लेखक आपल्या भेटीला असा एक कार्यक्रम असतो. सातारा जिल्ह्यातले लेखक येतात. म्हणजे सुरुवात आपण गुंतवणूक मॅडम जास्त केली होती, त्याचा पहिला कार्यक्रम झाला होता. मलाच काही कार्यक्रम आठवतात, त्याच्यामध्ये करायच्या ब्रह्मनाथ मॅडम आणि आपल्या सावित्री जगदाळे साताऱ्यामध्ये ते त्यांचा कार्यक्रम घेतला. असे कार्यक्रम आपण घेतो. काही वेळेला बाहेरच्या जिल्ह्यातले पण लोक येतात. तर मी मलाडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं महत्त्व व्यक्त करावं आणि मग त्याच्यानंतर आपण स्वागत असा कार्यक्रम करतो. आणि त्याच्यामध्ये थोडं गाडगे सरांचाही आपण त्यांच्या कौशल्याचा आणि लेखन सामर्थ्याचा उल्लेख करावा. आजच्या या सोहळ्याला लेखक आपल्या भेटीला अतिशय नाव छान वाटतं आणि हा उपक्रम आपल्या सातारा जिल्ह्यातील नामवंत साहित्यप्रेमी श्री चिखली आणि डॉक्टर श्रोत्री, त्याप्रमाणे नानाचं ज्यांनी हाती घेतलेला आहे. खरोखर जे सतीश चव्हाण त्यांनी स्वीकारले त्याबद्दल अगोदर त्यांचं आभार मानतो. अभिनंदन नाही, अभिनंदन म्हणजे ते नामच आहे. बंधूंनो, लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि त्या मला वेळ मागायचा आहे. कमी वेळामध्ये चांगला डान्स करायचे, त्यामुळं गाडगे सरांना या ठिकाणी बोलवलं हे अतिशय समयोचित आणि चांगलं झालेलं आहे. गाडगे सरांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की एक गरी मानकुळकर यांनी कविता लिहिली आहे, राजहंस. एका काळात होती बदके पिले, त्यात एक तूर्प होते वेडे, असं ते आहे. तर हे वेडेकुंडू ग्रामीण भागात जन्माला आलं आणि या पिलाला कोणच सांगत नव्हतं. 4 नोव्हेंबर 1961 मला वाटतं जन्मतारीख त्यांची. आणि एका कॉमन कुटुंबामध्ये ते जन्माला आले. शेतकरी कुटुंब, अशा या कुटुंबात जन्माला आल्यानंतर म्हणतात ना
की सुवासिक फुल कुठेही ते झाड उगवलं तर वास सगळीकडे पसरतो. त्या पद्धतीनं याने आयुष्यभर एक सुसंस्कृतपणा आईवडिलांनी दिलेली शिकवण आणि अशा वेगवेगळ्या टप्प्यातून सगळं जीवन मी सांगत बसत नाही, कारण ते स्वतः सांगणारच आहेत. म्हणून या राजहंसाला बदकं सगळी चांगली, बघायला चांगली, पण बदकामध्ये राजहंसा सुपर आहे. बदकं म्हणजे आपण म्हणजे कॉमन माणसं म्हणजे बदकं, ती काय वाट नसतात. आणि त्यामध्ये या राजहंसा म्हणजे तिथला तो समाज जर बघितला खेड्यापाड्याचा, कामेरी किंवा पहिलं कवठ्याला, हे हा समाज बघितला म्हणजे आपण कॉमन माणसं म्हणून वाईट वाटून घेऊ नका, कारण तुमच्या सुद्धा राजहंस पेलेला असतो, तो पण प्रकट व्हायला वेळ लागतो. अशा पद्धतीनं ते शिक्षण घेत पदवीधर वगैरे झाले. त्यांचा एक गुणधर्म म्हणजे सतत हालवल, चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. आम्हा कष्टाला कधीतरी फळ येतं. श्रीकृष्ण म्हणतो कर्मण्यवाधिकाराचे मान फलेषु करायचे. तू कष्ट कर, काम कर. आपण काय म्हणतो थोडं काम केलं की नाही आता काय अवघड आहे, पण या पद्धतीनं त्यांनी आपलं व्यक्तिमत्व घडवलं आणि विमा कंपनीमध्ये ते चांगल्या पदावर गेले. पण म्हणतात ना, ते माणसामध्ये परमेश्वर जीन्स करतो, जीन्स शास्त्रीय भाषेमध्ये ते जीन्स असे असतात की क्रियाशीलता नीतीने आपल्याला परमेश्वराला मानलंच पाहिजे, कारण सगळी माणसं सारखी नसतात. एखादा ऍक्टिव्ह असतो, काही शास्त्रीय दृष्ट्या जीन्स इतके ऍक्टिव्ह असतात की त्याला काहीतरी करावं वाटतं. एखाद्या माणसाला काय वाटतं, नको ती झोपून लागतं. अशा पद्धतीनं गाडगे सर मला वाटतं त्यांच्या 34-35व्या वर्षी त्यांना लिखाणावर करण्याच्या लायकीचे नाही आपण जमा खर्च ठेवण्यापुरते मर्यादित नाही. आपल्यामध्ये काहीतरी सुप्त दडलंय आणि ती जाण होती बरं का, खऱ्या लेखकाला ती जाण होते. आपल्याला काहीतरी गायिका बघा, खेड्यापाड्यातून महिला असतात आणि जिच्या अंगामध्ये किंवा जिला कल्पनाशक्ती आहे ती गुणगुणते रडताना सुद्धा. आता कसं झालो अंगण, कसं झालो अंग, तिला ते सुचतं. म्हणजे तिच्यात ते कवित्री दडलेली असती. तसं राजेंद्र घाणग्यामध्ये लेखन दाट आहे की त्यांना जाण न कळत ती जाण काय बेल वाजून नाही होत, आपोआपच होते आणि ते धडपडायला लागले. आणि त्यांनी पहिलं मुळात त्यांचं नेचर साहित्यिकाचं नेचर वेगळंच असतं. साहित्यिक आपल्या अंतःकरणात बुद्धीत दडलेला असतो. जे न देखे कवी ती देखील कवी, हा गुणधर्म प्रत्येक साहित्यकात थोडा तरी असतो, त्याशिवाय साहित्य होऊ शकत. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या विषयावर मनानं तुम्ही 10 ओळी लिहू शकता स्वतःच, तिथे लेखक जन्माला. अशा तऱ्हेने गाडगे सरांनी 2-3 काव्यसंग्रह लिहिले आणि जयसिंगराव पवार यांच्या जीवनामध्ये आले. म्हणजे त्या राजहंसाला कोणी काही सांगणार भेटलं तसं बघायला गेलं तर का नाही, चिटणीस आपल्यात जर स्कोप मिळाला, ते लहानपणापासूनच मार्गदर्शन मिळालं, PhDच्या स्टुडंटला ज्याप्रमाणे प्राध्यापकाला आपण सांगतो असं लिहे तसं लिहे, असं जर अशा लेखकांना जर गाईडलाईन मिळाली तर अतिशय शास्त्रशुद्ध तंत्रशुद्ध लेखक तयार होतील. पण ती मिळतच नाही. आता तुम्ही उपक्रम तोच केलाय, पण झाड मोठं झालं, न वळणारं झाड झालं, न वळणारी वेळ झाली, ही टीका नाही बघा. आणि आता ती किती वळेल हे सांगता येत नाही. हे जर गाडगे सरांच्या जीवनामध्ये आणखी युवावस्थेमध्ये 40-35 वर्षामध्ये जर संक्रमण घडलं असतं, त्यावेळेस शोधनीसर चिटणीसरासारखी माणसं जर सुदैवाने भेटली असती तर याच्यापेक्षा उत्तम लेखक तयार झाला. आता लेखक आहे, म्हणजे मी त्यांना उगाच हागवायचं झाडाचा रोवणार नाही, लेखक आहे, मिडल लेखक आहे. मिडल म्हणजे मध्यम, अजून त्याला खूप प्रगती करायची. आणि अशा या भूमिकेतून त्यांनी पहिलं इतिहासाकडे वळले. जयसिंगराव पवार सारखी माणसं त्यांना भेटली आणि ती म्हणाली की बाबा राजेंद्र, तू असं गवळीच आहे माणसं,
आणि मला वाटतं त्यांनी शाहू महाराजांच्या आठवणी हे पुस्तक लिहिलं. लहान पुस्तिका आहे, पण ती मला दिल्यानंतर मला ते छान वाटलं. काही शाहू महाराजांच्या बोलायला आम्ही जायचो आणि ऐकणाऱ्या मंडळीला ती जन्मन बालपण तेन वेदोक्तन हे नुसतं ऐकू वाटत नाही. त्यांच्या जीवनामध्ये ज्या विविध घटना घडतात त्या ऐकायला बरं वाटतं. आणि अशा पद्धतीने त्या पुस्तकाचा वापर केल्यानंतर लोकांना जेव्हा बरं वाटायला लागलं, मनोरंजक वाटायला लागलं, त्यांना मी म्हणलं गाडगे सर फार सुंदर पुस्तक आहे. मी चांगलं म्हणण्याव्यतिरिक्त फार मदत केली नाही. गोष्टी आहे आमची जुळी खूप, कारण माझ्या मामाचं घर आणि त्यांचं घर जवळजवळच आहे. आणि त्यामुळं अशा माणसाशी सज्जनाशी दोस्ती होणं आपलं सुद्धा एक नशीब असतं, हे लक्षात घ्या. योग असतो. दुर्जनाची काही गोष्टी लगेच होती, पण सज्जनाची गोष्टी झाली आणि मला वाटायला लागलं की हा माणूस कॅपेबल आहे साहित्यिक म्हणून मी त्याला रिस्पेक्ट द्यायला लागलो. जिथं चांगलं आहे तिथं मी वंदन करतो. म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणणं हे सुद्धा हे व्यासपीठावर तसलीच लोक आहेत. अशा पद्धतीनं मग त्यांनी मला सगळ्यात त्यांचं मोठं काम कोणतं वाटतंय, शहाजी राजांचं चरित्र त्यांनी लिहिलं. त्यांनी अजूनही 10 लिहू द्या, चांगलंच आहे, पण आतापर्यंत लिहिलेल्या पुस्तकात शहाजी राजांचं चरित्र हे पुस्तक मला फार चांगलं वाटतं. चांगलं वाटतं आणि कसं आहे चांगलं, शहाजी राजांचं पुस्तक नाही, बाकींच्या महाराणी ताराबाईवर इतकं लिहिलं गेलंय की खूप लिहिलं गेलंय. आता तुम्ही म्हणाल ह्यांनी लिहिलं काय त्यात, ह्यांचं पुस्तक रसाळ आहे. घटनात्मकापेक्षा घटनात्मक कंगोरी म्हणजे स्ट्रिक्ट माणसं 2 असतात. सेम पोस्ट सेम असतं. एखादं काय असतं स्ट्रिक्ट असतं, एखादं कसं असतं लोबस असतं. एखादा ऑफिसर आत आलं की काय स्माइलिंग करतो म्हणून माणसाला बघावं, आणि एखादा उलट आत आल्या खाली बघतो. तसा लेखकामध्ये सुद्धा असं आहे की त्यांचं पुस्तक लेखक रटाळ लिहिणारा लेखक आणि चांगलं लिहिणारा लेखक, या चांगलं लिहिणाऱ्या लेखकामध्ये हे आहे. शहाजी राजांचं पुस्तक लिहिणं तसं सोपं नव्हतं. आणि आता त्यांनी किती लिहिलं तर शहाजी राजांचे पुस्तक हे मला वैयक्तिक वावले आणि ते मी जवळ ठेवले, आपल्याला बोलता यावं किंवा काय कोणाला लिहिता यावं. तर अशा पद्धतीनं त्याच्यानंतर परवाशी त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. महाराणी ताराबाईवर त्यांनी मला वाटतं 300-350 पेजेस पुस्तक लिहिलेलं आहे. दुसरं एखाद्या प्रबंध लिहिणारा लेखक वेगळा आणि ह्यांचं पुस्तक वेगळं. ते मुळात त्यांच्या मनामध्ये साहित्यिक दडलेला आहे, कवी दडलेला आहे. असा लेखक रटाळ लिहा, त्यांना सक्तीनं सांगितलं की तू कंटाळवाने लिहे तरी त्यांना लिहिणं शक्य नाही. कारण का आजची जी उर्मी असते ती कुठे नाही कुठेतरी आपला स्वभाव प्रकट करते. तर अशा पद्धतीनं त्यांचं लिखाण करा. आता मला सुद्धा थोडं साहित्यिक अंग आहे पहिल्यापासून, पण ते कॉलेजला कविता करायच्या मला तर मी जरा थोडासा ते हार्डवर्कर आहे आणि मी थोडा गहाळ माणूस आहे. गहाळ म्हणजे आळशी लेशी. कविता करायच्या पण तशाच टाकून द्यायच्या. पण आज वाटतं की आपण कुठेतरी चुकलो, आपण परिश्रमाला कमी पडलो. काय माणसं ठेवायला लागते का वाढवते ठिकून होत नसतं. आपणच थोडे थोडे कष्ट घेतले तर आपलं सुद्धा चांगलं. थोडे कष्ट म्हणजे देवावर जर जिथं इथं ठेवलं रेकॉर्ड तर फार चांगला असतं. ती रेकॉर्ड ठेवणे ही काळाची गरज आहे. तर प्रत्येकाला ती सवय लागली पाहिजे. मग अशा प्रकारे राजेंद्रच्या ठिकाणी लेखक विकसित होत गेला आणि ते प्रोत्साहन मिळाल्यामुळे आणखी विकसित झाला. त्याच्यानंतर त्यांनी अनेक समाजात माहीतच नसतं की शिवाजी महाराजांना भाऊ मुलगा संभाजी माहीत असतो, पण थोरला भाऊ संभाजी हे माहीतच नसतं. इतिहास आपला हा दडला गेला. दडला गेला म्हणजे कसं आपण म्हणतो हे लिहिलं पाहिजे ते लिहिलं पाहिजे. अरे लिहिलं पाहिजे मग कुणी लिहायचं. ज्यावेळेस नामवंत प्राध्यापक PhDचे इतिहासकाराचे प्राध्यापक ज्यावेळेस म्हणतात का नाही हे लिहिलं पाहिजे, त्यावेळेस एखाद्या सुसंपन्न गृहिणीनं स्वयंपाकामध्ये ती सदैव तिचा दिवस जात असताना तिनं म्हणण्यासारखं हे कुणी नाही केलं पाहिजे. आई केलं पाहिजे कळलं तू कळलं ते पदार्थ तुझ्या हातात आले. मग या PhDचा का उपयोग. दुर्दैवाची गोष्ट आज मला असं वाटतंय की आपण PhD अनेक पाहतो. त्या PhDचा उपयोग वैयक्तिक
डेव्हलपमेंटसाठी म्हणजे वैयक्तिक डेव्हलपमेंट तुमच्या लक्षात आलं, प्रमोशन म्हणजे पगार वाढतोय हे होतोय, ह्याच्याशिवाय फार मोठं त्याची व्हॅल्यू या आपल्या प्राध्यापकांनी किंवा आम्ही ठेवलेली नाही. आणि हेच आपल्या शिक्षणाची विचार का होते अशा होतं. या पार्श्वभूमीवर बघा, इतिहासाचा PhD मिळवलेला विद्यापीठात फर्स्ट आलेला माणूस जर एक पान देत नसेल, या पार्श्वभूमीवर दुकान झालेला मुलगा LIC मध्ये मॅनेजर असलेला माणूस ज्या वेळेस इतिहासाची 5 पुस्तकं लिहितो, हेही नसे थोडके खूप खूप आहे. आणि ते खूपच कौतुक आज तुम्ही केले. लेखक आपल्या भेटीला अहो असं घडलं पाहिजे, असं घडलं पाहिजे. आपण लेखकाच्या भेटीला बघा मी काय म्हणतो साहेब, एखादं पुस्तक लिहिलं प्रकाशित झाल्याबरोबर तुम्ही आम्ही सगळ्यांनी म्हणलं पाहिजे आपण लेखकाच्या भेटीला जायचं, त्याचं एक पुस्तक विकत घ्यायचं, त्याशिवाय त्याला खूप येणार नाही. बंधूंनो, हा चांगला कार्यक्रम आहे. लोक कमी हो, पण साधी गोष्ट घ्या. अहो दिवाळीला एखाद्या मुलानं अंगणात किल्ला बांधला तर ती उभं राहतं, दिवाळी गोड न खाता असं उभं राहतं. येणार पाहुणे शेजारी ते असं कोण आले थोडं जातं, काय म्हणजे मी किल्ला बांधला, किल्ला अगदी अद्ययावत असतो का नसतो, पण त्याच्या दृष्टीने ते परिश्रम आणि यश मोठं असतं बघा. आपण थोपडतो मग ती आईला म्हणतो, आईला का बघा तुम्ही मला म्हणत होता नको नको, पण बघा सगळे म्हणतात चांगलं केलं. तर अशा पद्धतीनं किंवा एखादी आई तिची ठिकाणी उदाहरण आहे, एखाद्या स्त्रीला जर 1000, 500, 10,000, 25,000 लाखाची साडी दिसून आली, आपण सगळ्यांनी ठेवायचं, तिला विचारायचं नाट्या दिवसात काय दोन कधी आणि काय आणि तुला चुक दिवसच बेचैन होते. साध्या साडीसाठी एक व्यक्ती जर बेचैन होत असेल विचारलं नाही तर हे तर महान काम आहे. या महान कामाचं कौतुक तुम्ही नाही करायचं, आम्ही नाही कुणी करायचं. बंधूंनो, लेखकाला काही लागत नाही, लेखकाला पैसा लागत नाही, लेखकाला चैन लागत नाही. लेखकाला जे लिखाण केलेलं असतं त्याचं 4 माणसांनी कौतुक केलं, अरे वा छान झालंय, आणखी तुमच्या हातनं लिहिलं पाहिजे, तुम्ही आमच्या आशा आहात असं म्हणलं म्हणजे ते संध्याकाळी जेवतच नाही, त्याची तांबूकच आहे इतकं ते त्याला आनंद वाटतो. या भूमिकेवर राजेंद्र घागे यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यांनी असं मला वाटतं, त्यांना माझं बंधन नाही की थोडं मॉडर्न कडे थोडं वळलं तर बघा, टीका टिप्पणी घेऊन म्हणजे तुलना जर बघायला गेलं आपण काही म्हणतो म्हणजे यशवंतराव चव्हाण, शरद पवार हे नेतृत्व किती तफावत आहे. म्हणजे अशा आता ते अवघड आहे, आपले गंमत म्हणून सांगता तर मॉडर्न इंटरप्रिटेशन केलं पाहिजे की काय आजची आपली लोकशाही आहे, कुठे निघालंय, विरोधक असले पाहिजे, त्याच्यावर टीका टिप्पणी हा इतिहास लिहिणं गरजेचं आहे. नाही तर आपण म्हणजे मेंढरातून आपल्याला काय स्वविचार करणारी माणसं जर तिथे गेली आणि तीच एकोप्याने होत असतील, विरोधक बी तिथंच आणि राज्यकर्ता बी तिथं, त्यांचं संगमत होत असेल तर पाहिजे आंधळी नाही का? आपण आंधळे आहोत. आपण निवडून दिलेला आणि ज्याला शिवाय देतो एका ठिकाणी जाऊन सत्ता वापर करतात, हा सत्तेचा वापर किती चुकीचा आहे. या दृष्टीनं मी या विचारात आलं, मी माझा प्राचीन भारत इतिहास होता. गजानन बेडे म्हणून दयानंदला प्राध्यापक होते, अतिशय विद्वान माणूस प्राचीन मधला, ते माझे लेखन क्षेत्रातील गुरु मागले ते. आणि ते मला म्हणायचे विजू तुले, मला आज आठवतंय का तुमचं चांगलं हे विजू तुले नाव माझं विजय. मग त्यांनी मला पहिलं पुस्तक लिहायला लावलं 1990 साली, मराठी सत्तेचा विकास व ऱ्हास. पुस्तक आता कसं झालं ते चांगलंच झालं. तर गजानन बेडे यांचा हात धरून मी पुन्हा पुस्तक लिहिली, त्यात प्रत्येक ठिकाणी उल्लेख केलाय की गजानन बेडे यांनी माझा हात धरून मला बोल धरून मला चालायला लेखन करायला शिकवलं, त्यांचे मी उपकार कधी फेडणार नाही. तर अशा पद्धतीनं राजेंद्र घागे साहेब, तुमच्याजवळ शैली आहे, त्या शैलीचा वापर तुम्ही आणखी केला पाहिजे. काय होतं, तुम्ही 1 नाही 10 पुस्तकं लिहू शकता. तुमच्या लक्षात राहील, कला आत्मसात झाली ना पुस्तकं तुम्ही काय करा
आता सातारा शाहू महाराज त्यांच्या सुद्धा लिखाण मला वाटतं शिंदे साहेबांनी मी घेतलं होतं लिखाण करायला, पण माझ्या काय अडचणी आल्या. आप्पासाहेब पवारांनी त्यांच्यावर PhD केली होती आणि ते आयतं मटेरियल बघत होते. सातारा शाहू महाराज छत्रपती पहिले उपेक्षित राहिले. आपलं सातारा फार महत्वाचं आहे, पण ते आपल्याला आपलं कळलंच नाही. आपली कृष्णा नदी महत्वाची आहे, सातारा महत्वाचा आहे, अजिंक्यतारा महत्वाचा आहे. कृष्णा नदी इतकी वेगळी आहे की कृष्णा नदी जगातल्या कोणत्याही नदीला स्वतःहून भेटायला जात नाही, पण कृष्णा नदीला गंगा नदी भेटायला येते. तुम्ही जर काशीला गेला का नाही तर इथं बाप जुन्या काळात गंगा नदी आणायची आणि तिथं पूजा करायची घाटावर. तर त्या गंगेचं म्हणतात, म्हणजे आम्ही आता लहान होतो की गंगेचं जे हे असतं पाणी ती मी थोडा नाही घेऊ शकतो, ते म्हणतात उत्सुक होतं त्या कृष्णेला. कारण कृष्णा नदी ही विष्णूचा अंश आहे आणि विष्णू हा सर्वश्रेष्ठ आहे. हा हे आपलं माहुली पलीकडची अलीकडची महान पवित्र आहे. तर मला सांगायचा उद्देश एवढा की तुम्ही एकदा लेखकाला कला आली ना, तुम्ही हे पुस्तक घ्या, हे पुस्तक घ्या, हे पुस्तक घ्या, इतिहासाची व्यक्तिचित्रण भरपूर करा, पण तुम्ही अशी व्यक्तिचित्रण तयार करा की लोकांच्या माणसामध्ये द्विधावस्था आहे ती जाईल, अंधश्रद्धा आहे ती जाईल आणि त्या माणसाचं लोकोत्तर काम काय आहे, जे उपेक्षित आहे अशा लोकांचं जर चैत्र आलं पुढं तर अधिक चांगलं होईल. मग ते ऐतिहासिक असू द्या, त्या काळातील असू द्या, संताजी घोरपडे सारख्याला का मारलं गेलं बाबा, नागोजी माने आता खुशाकी मारतात, मग ते त्यांचा जन्म गेला आदिलशाहीकडं आणि आता ते घराणं काय म्हणते की आम्ही असं आहे. आता परवाची छावा पिक्चर आल्यानंतर शिर्केकरांना कुणाला तरी जाग आली, आम्ही नाही आमचं वेगळं आहे ना, आम्ही तुम्ही कशा आहे, तुम्ही उलट तुम्ही कारवाई करून तुमची आरोप घालवता, तुम्ही गप्प बसा. तर त्यावेळेस कुणी काय केलं हे जेव्हा आपण हे करतो पिक्चरवर सगळं नसतं अवलंबून, आपलं काय सत्य आहे हे मांडणं गरजेचं आहे. अर्थात ते मला म्हणतील मला सांगता येईल तुम्ही का करत नाही, माझंही चाललेलं असतं, पण मी जरा मॉडर्नकडे लिहिणार आहे. म्हणजे वर्तमानकालीन एक लिहायला घेतले, पण मला भीती वाटते कदाचित तुम्ही सुद्धा शिया घाला. आता ही वायू एवढी प्रचंड आहे, मी श्रद्धाळ होतो विठ्ठल बघताय, पण ह्या वायूचं जे विकृतीकरण चाललंय ते बरं वाटत नाही. कारण शासकीय आश्रय सगळ्या संस्थांनी आश्रय करायचा आणि इतकं उदात्तीकरण. श्रीकृष्ण ही माझा विषय होते स्वामी, श्रीकृष्ण इकडे का आला, अरे म्हणा तर का तर सगळ्यांनी तिकडे एकच गोंधळ घालू नये म्हणून आला. मग भक्तांनी सुद्धा एकाच दिवशी सगळ्या महाराष्ट्रात तिथं गेलं तर पंढरपूर आहे का नाही का. असो, मला वेळ या ठिकाणी दिला. राजेंद्र घाटगे तुमचं काम चांगलं आहे, फक्त तुम्ही सतत आता लेखका बसतच नाही, फिजिकल जर काय अडचणी आल्या तर तो बसतो आणि अशा पद्धतीनं मला बोलायला संधी दिली. चिटणीस साहेबांनी इथं येणं म्हणजे तसं बहुमान असतं. आणि राजेंद्र घाटगे तुम्हाला शुभेच्छा. आणखी अशी पुस्तकाच्या प्रकाशनाला मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. पुन्हा व्यासपीठ शोधली सर नानसर या सर्वांचे मी आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. फॉर्मल इंट्रोडक्शन नको, मला आवडे सरच करून देतील. तर तिचे निर्णय असं होतात की अतिशय अनौपचारिक शैलीत सर आपण गाडगे सरांचा आम्हाला परिचय करून दिला आणि तुमचं सुद्धा विचारले प्रकट केला की अनौपचारिक शैली म्हणजे एखादा वडील भाऊ आपल्याशी संवाद करतोय असं वाटतं. ते प्राचार्य किंवा प्रमुख बोलते असं नाही, पण मला खूप आनंद झाला किंवा अतिशय समर्पक शब्दात तिने आजच्या लेखकांची ओळख करून दिली. आता आपण आपला स्वागत समारंभाकडे कार्यक्रमाकडे बोलूया. तर सुरुवातीला मी डॉक्टर संदीप श्रोत्री आपल्या पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर विजयराज ननाडे यांचा सत्कार करत. महिन्यामध्ये
स्वागत करताना मला आनंद होतोय, कारण पण आज इतिहासात शिरलो आहे. इतिहास प्रेमी आणि इतिहासाचं लेखन करणाऱ्या आपल्याच एका समूह सदस्याच्या पुस्तकाबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत. इतिहासाचा अभ्यास का करायचा हे तुम्ही मागच्या आठवड्यातले सर्व पुस्तक परिचय जर का वाचले तर लक्षात येईल की 700-800 वर्षाच्या काळामध्ये जो इतिहास कोणाला माहीत नव्हता आणि तो जाणीवपूर्वक दडपला गेला, त्याचा जर का अभ्यास केला तर किती वेगळी सत्य आपल्याला कळू शकतात. तसाच थोडासा दुर्लक्षित इतिहास हा संभाजी महाराजांनंतरच्या पेशवाई काळापर्यंतचा होता की त्या काळामध्ये सुद्धा जे काही घडामोडी झाल्या, एका वेळी 2 फ्रंट तर होत्याच, कोल्हापूर आणि सातारा घराणे, पण पुण्याची पेशव्यांचं पुण्यामध्ये असल्याचं तिसरं एक सत्ता केंद्र झालं होतं आणि तिन्ही केंद्राचा वस्तुनिष्ठ इतिहास जाणणारी माणसंही फार कमी होती किंवा ज्यांना माहीत होतं ते फार त्यावर लिहित नव्हतं. आणि अशा कालखंडावर घाडगेंनी लिहिलेलं आहे. राजेंद्र घाडगेंचं वेगळेपण म्हणजे त्यांचा पुस्तकाचं लेखन, अभ्यासर आहेत, पुस्तकाचं जे लेखन आहे ते सुरू झालंय शहाजी महाराजांपासून. शहाजी महाराजांच्या नंतर शहाजी महाराजांचा थोरला मुलगा संभाजीराजे, त्यांच्यावरही त्यांनी लेखन केलेलं आहे. आणि असं करत करत त्या आज आपल्याला या तारा आणि ताराबाईबद्दल आपल्याला त्यांचं पुस्तकाचं प्रकाशन प्रवास झालेला आहे आणि त्या संदर्भात ते आपल्याशी बोलणार आहे. वास्तविक मी काय करत नाही फारसं, कारण त्यांना आपण वेळ देऊया. मी थांबतो इथे. पण आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं कालिदास सन्मान पुरस्कार ज्यांना मिळाला आहे आणि पुन्हा पुण्याची एक व्यासपीठ ज्यांनी गाजवलं अशा शिवदे सरांचंही आपण त्या निमित्तानं अभिनंदन करतोय. त्याबद्दल पुन्हा एकदा मी पुस्तकप्रेमी समूहातर्फे त्यांचं जाहीर अभिनंदन जे झालेलं आहे, तर त्याबद्दल हा योग हा त्यांनी आपल्याला इथं येऊन अनुमती दिली त्याबद्दल मला जास्तच म्हणजे खरंच बरं वाटतंय. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विजयराव नलावडे देखील आले आणि त्यांनी परिचय पण करून दिला, नेहमीचा प्रकार सोडून ते बोलले, तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना आपल्या समूहात घेतला असं मी जाहीर करतो. मला असं वाटतंय की मागच्या बुधवारी एक नगर वाचनालयाच्या पाटण सभागृहामध्ये सभापती बोलवली होती. त्यामध्ये साहित्य संमेलनाच्या दृष्टीनं पूर्वतयारी करायची. निधी संकलन हा मुद्दा जास्त चर्चेला गेला आणि त्या अनुषंगाने आपल्या समूहामध्ये मी टाकलेलं आहे की आपल्या सर्व सभासदांनी कमीत कमी 1000, जास्तीत 5000 किंवा काही व्यक्ती जास्त द्यावेत आणि ते परस्पर द्यावेत, फक्त आम्हाला दिल्याची नोंद द्यावी. असं मुद्दाम मी आवर्जून हे केलं होतं. त्याला प्रतिसाद म्हणून अनेक जणांनी पैसे दिले, तसं आमच्यापैकी तरी सांगितलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की आपल्या समूहातर्फे 3-4 गोष्टी ज्या आवर्जून सांगितल्या गेल्या, त्यामध्ये जे बाहेर जाऊन प्रतिनिधी येणार आहेत त्यांची सोय आपण आपल्या घरामध्ये आपल्या चॉईसप्रमाणे आपण किती जणांनी करू शकतो याची पण यादी आपण साधारण दिवाळीच्या आसपासपर्यंत फायनल करायला पाहिजे, म्हणजे तेवढ्या सभासदांची हॉटेल बुकिंगचे पैसे त्यांचे वाचतील. दुसरं मुद्दा म्हणजे साताऱ्याच्या बहुतांशी शाळांमध्ये, साताऱ्याच्या आसपासच्या शाळांमध्ये आपले ज्यांच्याशी संपर्क असतील त्या शाळांमध्ये आणि त्या ज्युनियर कॉलेजेसमध्ये वगैरे आपण साहित्य संमेलनाच्या दृष्टीनं माझा आवडता साहित्यिक, माझे आवडते पुस्तक, मला साहित्य संमेलनामध्ये काय अपेक्षा आहे याबद्दल काही विषय, निबंधाचे विषय नक्की करून आपण निबंध स्पर्धा घेऊया आणि त्या मुलांचा त्यांचा प्रतिसाद त्याला प्रोत्साहन म्हणून काहीतरी टोकन म्हणून आपण द्यायचं हे आपल्या कार्यक्रमामध्ये देऊया असा एक मुद्दा मी सांगितला. सातारा शहरातला प्रत्येक चौक म्हणजे प्रत्येक रस्ता कोणत्या तरी साहित्यिकाच्या नावाने ओळखला जावा आणि त्या चौकामध्ये त्या साहित्यिकाचं एक प्रतीक म्हणून किंवा त्याच्या साहित्याबद्दलचा एक सन्मान म्हणून काहीतरी एखादं त्याच्या साहित्यातला उतारा म्हणा, कवी असेल तर त्यातली कविता वगैरे अशी एक फलक त्याचा लावण्यात यावा असा एक मुद्दा आपण सांगितलं.
असे अनेक मुद्दे आहेत. काल परवाच्या मी धावडीच्या शाळेमध्ये पण ते सांगून आलोय सगळं. शिक्षकांचा आणि मुलांचा प्रतिसाद खरोबर चांगला मिळू शकेल आपल्याला. फक्त आपल्याला एक 8 ते 10 जणांमध्ये पुढाकार घेऊन आपापल्या शाळा किंवा आपापल्या जवळपासच्या सांगितलं पाहिजे. एक संयुक्त निवेदन करून आपण सगळीकडे त्याचं सर्क्युलेशन करूया. आणि अजून वेळ आहे आपल्याला, पण करता येईल आपल्याला. तिसरी आणि 2-3 मुद्दे सांगितले ते म्हणजे साहित्य संमेलनाचे काही विषय या संदर्भात मी काही बोललो. आणि अनेक असा मुद्दा सांगितलं की सातारा जिल्हा हा निसर्ग पर्यावरणानं समृद्ध आहे. युनेस्कोच्या नॅचरल हेरिटेज म्हणजे नैसर्गिक वारसा हक्क स्थळांमधली 2 स्थळं सातारा जिल्ह्यात आहेत. असा दुसरा जिल्हा नाही महाराष्ट्रात, तर ते आहे. आणि संतांची पण ही भूमी आहे. त्यामुळे अशा धनंजय जावळकर सारख्या मी आधुनिक संतच म्हणतो ना, परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे काम जगाच्या पाठीवर नेलं अशाही व्यक्तीची भूमी आहे. या संदर्भात काही विषयांवर परिश्रमात घालता आले तर घेता आले तर घ्यावेत अशी एक विनंती मी त्यावेळी केलेली होती. तर मला वाटतं आपण सर्वांनी त्यावेळी आपण सर्वांनी यासाठी अनुमोदन द्यावं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या सभेमध्ये पहिलाच मुद्दा हा हिंदीची सक्ती करू नये यासाठी ठराव मांडला. आणि आजच जाहीर झाले की हिंदीची सक्ती करणार नाही. त्यामुळे त्यांचंही आपण त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांना देखील आपल्या सरकारचं आपल्या शासनाचं अभिनंदन करूया. धन्यवाद. आता पाहुण्यांना घरी इन्व्हाइट करण्याचा जो मुद्दा निघाला, तर आपल्या ग्रुपच्या सदस्य राजकर मॅडम जे आहेत तर त्यांनी मागच्या मिटिंगमध्ये जाहीर केलं तरी त्यांच्याकडे म्हणजे 5 पैकी उतरणार आहे 3 दिवस. तर आपण सगळ्यांनी विशेषतः पूर्व भागात मतदारांची संख्या जास्त आहे गावापेक्षा. तर पूर्व भागातले जे लोक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधले. सरांचं आपल्याला मदत मिळेल शिंदे सरांच्या. यानंतर आजचा जो आपला उद्देश आहे मुख्य एकत्र भेटीला, तर मी राजेंद्र गाडगे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण सुरू करावं. आम्ही पुस्तकप्रेमी या समाजाचे सर्वात मोठा प्रमुख माननीय डॉक्टर सुनील चौधरी साहेब, त्याचप्रमाणे सगळा जो एक छोटीशी चळवळ होणे असेल तिच्या जंगलात सातत्यानं चालवणारे माननीय चिटणीस साहेब, आजचे प्रमुख पाहुणे विजयराव नलवडे साहेब, आपण सगळे मान्यवर आहात, फडके साहेब आहेत आणि आजचे उत्सवमूर्ती पण आहे, त्यांचा सत्कार झाला. शोधे सर तुमचं अभिनंदन. डॉक्टर मॅडम आहेत, कारंजकर मॅडम आहेत आणि डॉक्टर आदिती पण आहेत, सगळेच मान्यवर आहात आपण. सर्वप्रथम मी संयोजकांचे आभार मानतो की आपण मला हा मान दिला, हे व्यासपीठ उपलब्ध करून दिला. सुरुवातीलाच नंदन सर म्हणाले की प्रेक्षक कमी आहेत तर गाडीवर आपण सुरू करूया. काही वाटत नाही, सवय झाली. आणि हे फार जुना अनुभव आहे. म्हणजे मी 87ला अलिबागला पोस्टिंग होतं, पण मला डेप्युटेशनवर मुंबईला पाठवलं आणि मी LIC कॉलनीत मुलुंडला राहतो. खाडीलकर बंधू वगैरे सावरकरांवर कार्यक्रम करतो. यू विल नॉट बिलीव्ह माय फ्रेंड्स, आय वॉज ऑलोन देअर. 1.5 तासाचा कार्यक्रम केला. मी 27 वर्षाचा एकटा युवक प्रेक्षक होतो LIC कॉलनी. तिथंच मी शिकलो की आपल्याला काय करायचं, उद्या व्यासपीठ जर मिळालं किंवा काय करायचं झालं तर हे शिकलो. मी अगदी 5,000 10,000पासून अशा एकट्या प्रेक्षकांचा पण कार्यक्रम पाहिलेला आहे आणि मी 5,000पर्यंत पण प्रेक्षक असताना कार्यक्रम केलेला आहे. त्यामुळं मुख्य आपला हेतू साध्य करणं हे महत्त्वाचं आहे. माणसं किती येतात काय, ही चळवळ कोण राबवतच नव्हतो. आता 30 वर्ष मी साताऱ्यात राहतोय. साहित्यिकांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कोणीच काम करत नव्हतं. चिटणीस सर तुम्ही हॉल उपलब्ध करा. चिटणीस सर साहित्य संमेलनापासून 93च्या साहित्य संमेलनापासून ही व्यक्ती सक्रिय आहे. सतत हे इतकं सातत्य टिकवणं सर, आपल्याला 4 कार्यक्रमांपैकी 2च कार्यक्रम अटेंड करता येतात. कधी कधी एखादा त्या व्यक्तीचं किती कौतुक करू. मग पुण्यात म्हटलं तर पुण्यात घेणार, साताऱ्यात म्हटलं तर साताऱ्यात घेणार, आणखी कुठं म्हटलं तर आणखी कुठं, नगरवाशात तर नगरवाशात घेणार. इतरांच्या सोयीनुसार, स्वतःच्या सोयीनुसार नाही.
खूप घेण्यासारखे आहे. आणि त्यामुळं मी मुळातच त्याला काही खेद वगैरे दुःख वगैरे अजिबात मानत नाही. घरात माणसं किती असतात, आता तर मुलं पण घरात नसतात, पत्नीच असते. तीही म्हणाली ना 4 गोष्टी चांगल्या, 2 गोष्टी चांगल्या, किंवा तिने एखादा पदार्थ चांगला केला, आपण म्हटलं छान झाले तर आज मस्त असतो, भजी केली, छान वाटलं. हेच जगणं आहे हो. परस्परातला प्रेम आणि आनंद देणं हे जगण्याचा आनंद आहे, आणि हे महत्वाचं आहे. आता जगण्यातला आपण आनंद घेतोय. म्हणजे खरं तर मी असं म्हणेन की आपला सुसंवाद जो आहे तो मधमाशांसारखा आहे. म्हणजे एकत्रित येऊन पोळं बांधणं आणि मग जीवनातला गोडवा आणि आनंद निर्माण करणं केवढी मोठी गोष्ट आहे. आणि म्हटलं तर मग एकजुटीनं हल्ला पण शत्रू करणं. तर तसं हे मधमाशांसारखं आपलं एकत्र येणं आहे आणि सुसंवाद साधणं आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या मधमाशांकडून आपल्याला घेता येईल की जीवनातला आनंद आणि जगण्यातला गंध, आयुष्यातला गंध वाढवायचा असेल तर मधमाशांसारखं आपण एकत्र आलं पाहिजे आणि हे पुढं बांधलं पाहिजे. लेखणीला सुद्धा म्हणजे लेखणी मोडली, पूर्वी टाकानं आपण लिहायचो, पेनानं लिहायचो, कॉन्टॅक्ट पेनानं, ते मोडलं की मोडलं, एक अक्षर लिहिता येत नव्हतं. तशी लेखणी मोडली की शब्द सुद्धा, अक्षर सुद्धा आपल्याला एखादं मांडता येत नाही. आणि मग मनात जर दुस्वास असेल, तिरस्कार असेल, ईर्षेची किंवा अहंपणाची भावना असेल तर आपलं भाग्य सुद्धा उजळत. त्यामुळं खूप शिकलेलो आहे, आणि जी माणसं आयुष्यात आली त्यांनीही माझं आयुष्य घडवलेलं आहे. त्यांचे अनंत उपकार आहे. चला वळूया माझ्या प्रवासाकडे. जगणं म्हणाल तर लेखन, जीवन आणि साहित्य प्रवास. जीवन प्रवासातलं सांगायचं झालं तर सरांनी सांगितलं अतिशय शेतकरी कुटुंब, शेतकऱ्यातही प्रकार आहेत. सदन शेतकरी, गरीब शेतकरी आणि दारिद्र्य रेषेखालचा शेतकरी. दारिद्र्य रेषेखाली सुद्धा एखादी रेषा असती तर त्याच्या खाली आमचं नाव असतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी शिकलेलो. 10वीची परीक्षा देता येईल की नाही ही शक्यता फार कमी होती, पण एक शिक्षक पुढे आला आणि राजूची ही मी भरतो, त्याला परीक्षा देऊ द्या, म्हणून मी 10वी झालो. प्रसाद फुलं असायची, गुलाबाची असायची, झेंडूची असायची, शेतात काही पिकत नव्हतं. आणि वडील रिटायर झालेले होते, पेन्शन वेळेवर मिळत नव्हती, आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणाल तर बागेतली फुलं होती. म्हणजे गुलाबाची फुलं विकून आम्ही उदरनिर्वाह केला. आणि 10वी झालो, पण 10वी पास होईल की नाही याची गॅरंटी नव्हती, कारण एक्स्ट्रा क्लासेस वगैरे असायचे, तर शाळेला जायला मिळायचं नाही. 8 किलोमीटर चालायला लागायचं मला, वाटेत तरच यायचे ओढ्यातले वगैरे, आणि त्यामुळं फार कठीण होता तो प्रवास. पण कुठंतरी नियतीच्याच मनात असं होती माझ्याकडून काहीतरी चांगलं घडावं, म्हणून मी 10वी झालो. 10वी नंतर परत मला वाटत होतं की आपलं मसरं गुरं घेऊन जायला लागणार वाड्याच्याकडे चालायला, आपल्याला काय पुढे शिकायला मिळणार नाही. पण सुदैवानं त्याच शाळेत आम्हाला 11वीची बॅच कॉमर्सची सुरू झाली, आणि शिक्षकच घरी आले वडिलांना सांगायला की राजूला येऊ द्या शाळेत, आपली बॅच सुरू झाली. कॉमर्स तर कॉमर्स, पण तू कॉलेजला जाणार आहे. आमच्या घरात कोणी 10वीच्या पुढे शिकलेलं नाही, म्हणजे 10वी सुद्धा नाही. वडील सुद्धा 8वी, आई 7वी, अर्थात 50च्या काळातली, पण 7वी म्हणजे त्यावेळेला मुख्याध्यापक होत होते, शिक्षक होत होते, असं शिक्षण होतं. आणि कॉलेजला जायला मिळते म्हटल्यानंतर मग आनंदाची गोष्ट खूपच. आणि पण ती शाळा, ते कॉलेजचा वर्ग सुरू होण्यापूर्वीची जी परिस्थिती होती, त्यावेळी आमचा आई वडिलांचा माझा संवाद असं चाललेला होता. काही म्हणली बाहेर जायचं झालं तर तुला वसतिगृहात कुठेतरी राहावं लागेल, काय मिळेल खायला नाही मिळेल अशा परिस्थितीत जगावं लागेल. आणि ती बागेतली फुलं जी होती ना, आयुष्याला गंध देणारी, सुगंध देणारी, त्या फुलांकडे बघून मी जगलो. त्यांचं तरी आयुष्य किती आहे, पण किती आनंदाने होता. गुलाबात जे गुलाबची विकून मी जगत होतो, त्या गुलाबाला काठी किती आहे, तरी तो फुलतोय, डुलतोय. आणि 9वीत असताना एक कविता माझी अशीच फुलांवरून झाली की मला फुलासारखं जगायचं आहे. मी एक फुलं आहे, माझे जीवन फुलं आहे. या चंद्र चांदण्यातून, या नभाताऱ्यातून माझं जीवन फुलवायचे आहे. मी एक फुलं आहे. मला डोलू द्या वाऱ्या संगे, मला खेळू द्या गंगा संगे. मी इथेच रमणारा आहे, मी इथेच फुलणारा आहे, मी एक फुलं आहे.
14 वर्षाचं वय, आणि कुठंतरी वडिलांनी ते परस्पर बघितलं, वाचलं आणि म्हटलं तुला काय व्हायचंय? तर म्हटलं कवी किंवा लेखक व्हायचंय. मला असं वाटतंय की आपली पुस्तकात कविता छापून यावी. त्या 78चा वगैरे काळ पेपर यायचे ते सुद्धा मुंबईचे 4 वाजता यायचे, ते कुठंतरी गिरणीत ग्रामपंचायती यायचे, आमच्या वाट्याला वाचायला सुद्धा नसायचं. ही सुरुवात झाली. परंतु सांगितल्याप्रमाणे जसं गरिबी खूप होती, शिक्षणासाठी अडचणी होत्या, कसं बसं 11वी झालं. सुदैवानं माझा मोठा भाऊ कोल्हापूरला एका कंपनीत कामाला लागला आणि तो म्हटलं ये कोल्हापूरला. मी कोल्हापूरला गेलो. सावधगिरीचा इशारा म्हणून त्याला मला सांगितलं की 12वीचं वर्ष कसं तरी कर तू, पण नंतर मात्र कमवावं शिका किंवा स्वतः नोकरी कर आणि शिकायचं तुझं तू कर. आणि खरंच वर्षभरात तो नोकरी सोडून मुंबईला निघून गेला. MBA केलं होतं त्याने, MBA फायनान्स त्यावेळी 19 साली. आणि माझ्यावर जबाबदारी, माझ्याबरोबर आई बहीण मी असं 8x8च्या खोलीत राहत होतो आणि 6 महिने भाडं भरता आलं नाही, घर मालकानं बाहेर काढलं. त्यावेळेला एक कुटुंब माझ्या मुक्तीला मंगले नावाचं कॉन्ट्रॅक्टर, अजूनही माझी स्नेह संबंध आहे, माझी बहीण आहे ती. त्यांनी सांगितलं राजू आमच्या घरात राहिले, बंगल्यातली एक खोली त्यांनी मला राहायला दिली, मी आई बहीण सगळे झाले. आणि मग माझा कॉलेजचा प्रवास सुरू झाला आणि संपला. ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर भावाला तिकडे मुंबईला चांगली नोकरी लागली अलिबागला. तो चांगल्या कंपनीत एक फायनान्स मॅनेजर म्हणून रुजू झाला. तो म्हणाला आता आपण सगळे अलिबागला जाऊया. अलिबागला गेलो. अलिबागला गेल्यानंतर मलाही युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये चांगली नोकरी लागली आणि मग खऱ्या अर्थानं मी कवितेकडे वळलो. पहिली कविता माझी मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्य त्रैमासिकात प्रकाशित झाली. तीही एक गंमत आहे. वर्तमानपत्रात निवेदन आलं होतं कविता पाठवा म्हणून. मला माहित होतं की हे मुंबईचं वर्तमानपत्र आहे म्हणजे महाराष्ट्रातून सगळ्या कविता येणार आणि आपला काही नंबर लागणार नाही, पण दगड तरी मारायला काय हरकत आहे म्हणून मी कविता पाठवलेली होती आणि विसरूनही गेलो होतो. पण एक दिवस अचानक पोस्टमन आला, बेल वाजवली त्यानं दारावरची आणि मी दार उघडलं. तो म्हणाला एक बुक पोस्ट आहे तुझ्या मध्ये, राजेंद्र गाडगे तूच करता म्हटलं. बुक पोस्ट दिलं त्यानं. मी पुस्तक बघितलं, साहित्य लिहिलेलं होतं त्याच्यावर, साहित्य त्रैमासिकाचा तो विशेष अंक होता मुंबई मराठी साहित्य संघाचा. मला लगेच क्लिक झालं, बहुतेक कविता आपली आली. मी म्हटलं थँक्यू आणि दार लावायला लागलो. थांब म्हणला, एक फॉर्म दिला त्यांना, तो म्हणला ह्या फॉर्मवर सही कर. मी म्हटलं कोच वगैरे असेल तर बघितलं तो मनी ऑर्डरचा फॉर्म. मनी ऑर्डर मला आता ज्यावेळी करायची गरज होती त्यावेळेस कोणी केली नाही. कॉलेजला सुद्धा शिक्षकांनी फी भरली. आता मनी ऑर्डर कोण करताय सगळं नोकरी चांगलं झाल्यानंतर. तर मी म्हटलं मनी ऑर्डर कोणाची ते मला काही माहिती नाही, ते मागे लिहिले का बघ सही कर म्हटलं. मी मागं बघितलं तर फक्त एकच शब्द लिहिला होता मानधन आणि 30 रुपयाची मनी ऑर्डर आली. म्हणजे कविता छापून येणं तेवढा आनंद आणि मानधन मिळणं तर म्हणजे कमालीच होतं. म्हणजे मला आठवतंय चांगलं, 7 रुपये 75 पैसे पेट्रोल लिटर होतं त्यावेळेला आणि 30 रुपये मानधन. आता पेट्रोल 110 रुपये. म्हणजे पैशाचं हे राहू द्या. आणि मी अलिबागेत वाचनालयात वगैरे जायचो, भेटायचो, पुस्तकं घ्यायचो. त्यावेळेला मला ते म्हटले काय कविता पाठवली ती बहुतेक आली नाही. आणि मी सांगायला होतो सगळ्यांना अरे कविता छापून आली, मला पैसे मिळाले. मग ते वाचनालयात कळलं. म्हणजे कुठे छापून आली तर म्हटलं असं मराठी साहित्य मुंबई मराठी साहित्य संघाच्या त्रैमासिकात आली. अरे बापरे. आणि म्हटलं मानधन जाऊ दे, म्हटलं इथं 10 जणांनी कविता पाठवली, तुझी कविता आली. अलिबागेत 10 जण आहेत तर महाराष्ट्रात किती असतील. अरे बापरे. मग ते छापून येण्याचं महत्व कळलं. तेव्हा महाराष्ट्राचा एक मला मित्र भेटला. तो म्हणाला अरे एक एवढासा चौकोन सुद्धा छापून येणं ना खूप मोठी गोष्ट आहे. तुझी तर आणखी कविता आली, साधी गोष्ट आहे, मुंबईसारख्या राजधानीतनं. आणि मग तिथनं ग्रुप आला. मग दूरदर्शनवर सुद्धा माझा कवितेचा एकदा कार्यक्रम झाला आणि मी लिहायला लागलो. सुदैवानं अलिबाग मध्ये रायगड जिल्हा साहित्य संमेलन झालं. त्यावेळेला निमंत्रित कवींमध्ये यशवंतदेव होते, रामदास फुटाणे होते आणि यशवंतदेवांबरोबर मला कविता वाचनाची संधी मिळाली. आणि हे संधी मिळत असतानाच आपल्याला कळायला लागलं की असं व्यासपीठ मिळतं, कवी संमेलन होतात आणि वाचनाची मंडळी चांगली होती. मी मगाशी म्हटलं ना की अहमपणा किंवा ईर्ष्या नसावी, तशी ती माणसं निगर्वी होती आणि मदत करणारी होती. त्यांनी सगळ्या जिल्हाभर माझं नाव पोहोचवलं की ह्या मुलाला बोलावं का कवी संमेलनाला, अतिशय चांगला कविता लिहितो वगैरे. आणि त्यामुळे मग रायगड असेल, मुरुड जंजिरा असेल, पनवेल असेल, पेण असेल, रोहा असेल, कोलाड असेल, पाली असेल, त्या सगळ्या भागामध्ये माझी कविता मी घेऊन जायला लागलो, रजा काढून जायला लागलो आणि कवी म्हणून माझी थोडीशी ओळख निर्माण झाली. आणि मग कविता
आणखीन वाढायला लागल्या, लिहायला लागलो. आणि त्या लिहित असताना 93चं साहित्य संमेलन सातारा होते कळलं. आणि मग सातारची मंडळी काय अलिबागला होती, त्यांना भेटलो मी. म्हटलं आता काय, माझं आजोळ कोळेवाडी, तिथं माझं म्हणजे बालपण गेलं, प्राथमिक शिक्षण तिथं झालं. कोठेमधलं तालुका वाई हे माझं जन्म ठिकाण. तिथं मावस आजी राहत होती, कारण घरची परिस्थिती असल्यामुळं आणि आजोबा आईचे वडील वारल्यामुळं आजी ही एकदा फिटीनं पडून ते त्याच्या मोठ्या पातळीत पडली, ती भाजली सगळी. त्यामुळे आईला बाहेर पण करावं लागलं, सगळं भावंड सगळी लहान. अशा परिस्थितीमध्ये हे जडणघडण झालेली. आणि त्यामुळे गावाकडे येणं कमी होतं, नव्हतंच जवळजवळ. आणि मग सातारकडच्या मंडळींना विचारलं, अरे ते साहित्य संमेलन करतोय सातारला, काय करायचं, कसं करायचं, काय तिकडं संधी मिळेल का वगैरे. मग ते मला एकानं सांगितलं, शंकर साहेबांना भेट. आणि मग मी, माझी सासूवाडी सुदैवानं साताराच होती. मग आलो मी इथं आणि शंकर साहेबांना भेटलो. शंकर साहेबांना वही दिली मी. म्हटलं अशा अशा कविता आहेत, तुम्हाला कुठली योग्य वाटेल ते बघा, नंतर कसं करायचं पुढं वाटलं तुमच्या हातात. शंकर साहेबांसारखा माणूस मला भेटला. त्यांनी सांगितलं, राजेंद्र, मला पोस्टकार्ड लिहिलं. त्यावेळी काय फोन वगैरे नव्हते, म्हणजे त्यांच्या घरी होता पण माझ्या घरी नव्हता. त्यांनी पत्र लिहिलं. ते म्हणाले, राजेंद्र, कविता मी वाचल्या, त्याच्या निवडक कविता काढल्या तर तुझा एक कविता संग्रह चांगला आहे. आणि तो कविता संग्रह आपण साहित्य संमेलन विद्याधर गोखलेंच्या हस्ते प्रकाशित करतो. अरे म्हटलं, खूप मोठी गोष्ट आहे. पुस्तक निघतंय म्हटल्यानंतर आणखी भरारीच घेतल्यासारखं. आणि मग मी परत आलो, सारडांना भेटलो. सारडा साहेबांनी सांगितलं, मी अशा अशा कविता निवडलेल्या, तुझं पुस्तक होईल, काळजी करू नकोस आणि आपण साहित्य संमेलन करू प्रकाशित. त्याप्रमाणे 93च्या साहित्य संमेलनात ते पुस्तक विद्याधर गोखलेंसारख्या महनीय व्यक्तीचा हात लागावा आणि शंकर सारडांसारख्या समीक्षकांना त्यामध्ये अभिप्राय घ्यावा, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तसा तो पाऊल न वाजवता हा कविता संग्रह माझ्या प्रकाशित झाला. आणि तो तसा खूप लेखकांना वगैरे कवींना मी पाठवला होता. तर त्या पाऊल थोडंसं कवितेकडे वळतो, कारण उगाच लेक्चर द्यायचं आणि मला रोल करायचं मला नाही. तर थोडंसं कवितेकडे वळतो. जसं त्यात काही कविता होत्या. तर हात नावाची एक कविता होती, राजकीय उपरोधाची खडसो. अर्धवट कापलेल्या हातांचे तुकडे घेऊन तो संसदेत शिरला. अर्धवट कापलेल्या हातांचे तुकडे घेऊन तो संसदेत शिरला. एक एक हाताचा तुकडा उचलून घर सभेत ओरडला. हा हात पाकिस्तानचा पंजाबचा प्रश्न मिटवा, हा हात अमेरिकेचा काश्मीरचा प्रश्न मिटवा, हा हात अरब राष्ट्राचा अयोध्येचा प्रश्न मिटवा, हा श्रीलंकेचा तामिळवाद्यांचा प्रश्न मिटवा. अरे हा हात बोडोचा, हा हात झोडोचा, हा हात याचा, हा हात त्याचा, सगळ्या हातांचे तुकडे फेकीत पुन्हा तो ओरडला. हात कुणाचा कशाचा हे आता सांगू नका. देशाचा प्रश्न बिकट आहे तो तुम्ही टाळू नका, अन्यथा तुमचाच मी हात काढा. आणि ही कविता पहिली सारडा साहेबांनी. नंतर माझी एक विनोद चांदकडे लिहिलेली कविता होती की जगात पत नाव आहे, शीर्षक आहे. जगात सर्वत्रच पत आहे, भारताची मोठी पत आहे. जगात सर्वत्रच भारताची मोठी पत आहे. जिथे मिळेल संधी तिथे हात पसरतच आहे. खेड्यातल्या बालवाडीसाठी सुद्धा आता जागतिक बँकेची साथ आहे. खेड्यातल्या बालवाडीसाठी सुद्धा आता जागतिक बँकेची साथ आहे. आता हे सगळा त्यातल्या काही वात्रटिका वाचल्यानंतर सारडा साहेबांनी मला सांगितलं, पुढचं पुस्तक विनोद यादगारच लिह. आणि तुला तर सहभाग चांगला यशवंतदेवांचा लाभलेला आहे, रामदास कोटेने भेटतात म्हणतोस, तर मग तू. आणि खरोखर त्यांचा प्रभाव पडला माझ्यावर. नाही म्हटलं तरी त्यांचे कार्यक्रम बरोबरच केल्यामुळे मला तो थोडासा शैली त्यांची विडंबन कविता करण्याची यशवंतदेवांची आणि रामदास कोटेंच्या वात्रटिकांची. आणि त्या अनुषंगाने मग मी लागलो झपाटून कामाला. आणि वर्षभरात माझा दुसरा प्रासंगिक हा वात्रटिका संदर्भ प्रकाशित झाला. हे वाचनालयातच अलिबागच्या एका अनेकांनी ओळखी करून दिलेला हा मुलगा असा असा आहे म्हणून. तसं एक रमेश पाटील म्हणून चैत्रालीचे दिवाळी अंकाचे संपादक होते आणि ते अलिबागचेच होते मूळचे. ते एकदा अलिबागला आले आणि वाचनातल्या ग्रस्तांनी माझी ओळख करून दिली. हा मुलगा लिहितो बघ का, अलिबागच्या कुणाच्याच कविता छापत नाही, ह्याच्या तरी कविता छापा, एकदा बघा तुम्ही. मी 2 वर्ष कविता पाठवत होते दिवाळी अंकाला, त्यांनी सुद्धा माझ्या 2 वर्ष कविता छापल्या नाहीत. पण 3ऱ्या वर्षी एकदा मात्र मला भेटले ते कविता संग्रह निघाल्यानंतर. म्हटले, सारडा साहेबांनी तुला हात दिलाय म्हणजे चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे तुझ्या कविता वाचल्या पाहिजे. मग मला 2 कविता पाठवून दे म्हणाले. आणि 2 कविता पाठवल्या. जागतिक मराठी विशेष अंकामध्ये त्यांनी प्रसिद्ध केल्या. मला हेच व्हायचं होतं म्हटलं, म्हणून कदाचित 2 वर्ष छापल्या नाही कविता करतात. आणि ते झाल्यानंतर मग म्हटले, आता काय करतो तो. म्हटलं असं असं वात्रटिकांचं संग्रह. अरे वा, छान, मला ते वाचायला म्हणजे. वही दिली वाचायला. वही दिल्यानंतर ते म्हणाले, एक काम कर, प्रस्तावना चांगली, मी प्रकाशित करतो पुस्तक, मला फक्त कव्हरचे पैसे दे म्हणे, सगळा खर्च मला काही जमणार नाही. आणि पुण्यातनं बॅनर मिळते तुला, चैत्राली प्रकाशन, एरंडोने पुणे, इट्स नॉट म्हटलं जोक, तू बघ म्हटले. म्हटलं हरकत नाही, काय करूया म्हटलं.
मग म्हटलं तू प्रस्तावना चांगली घे, माझं मी भाषा प्रकाशकन करणं बरं नाही, म्हणून प्रस्तावना तू कोणाची तरी घे. म्हटलं आता तुम्हीच सांगा कोणाची घेऊ. मग तू म्हटलंच ना यशवंत देव वगैरे भेटले वगैरे, तर मग बघ यशवंत देवांना विचारू. म्हटलं चालतंय बघतो. मग आता यशवंत देवांचा फोन कसा शोधायचा, मग ते आपल्याला डिरेक्टरी असायची सगळी नावाप्रमाणे, सगळी जगातले भारतातले सगळे फोन मिळायचे. तसं ते आपली मराठी डिरेक्टरी महाराष्ट्रातली बघितली, पण यशवंत देवांचा फोन काय सापडला नाही, नंबरच सापडला नाही. आणि मग वाचनालयात गेलो. वाचनालयाने सांगितलं की ते अमुक अमुक ठिकाणी उतरले होते, तिथं काय तुला नंबर मिळतो का बघ. मग त्या लिमय वकील होते, त्यांच्याकडे गेलो. म्हटलं यशवंत देवांचा फोन नंबर मिळेल का? म्हणजे मिळेल. काय करायचं तर म्हटलं घरी जायचं मग त्यांच्या. अरे वा, मग दिला फोन नंबर. म्हटलं आता आपण कसं, आता गाडगे साहेब म्हणताय तुम्ही मला, तुम्ही गाडगे साहेब म्हणतो तसं मला यशवंत देवाला काय म्हणतात, आता देवसाहेब कसं म्हणायचं फोनवर, हा प्रश्न पडला. देवसाहेब म्हटलं की त्यांना आवडेल का नाही. मग परत मी यांच्याकडे गेलो. म्हटलं फोनवर काय बोलू मी, त्यांना काय म्हणू. ते म्हणजे नानासाहेब म्हण, त्यांना नानासाहेब घरगुती नाना बोलवतात नावाने. मग फोन केला. म्हटलं नानासाहेब मी असं असं कवी संमेलनाला 2 वेळेला होतो आपण, आणि तुम्ही पाठ थोपटले होते, आठवत आहे का वगैरे. अरे हो हो म्हटलं आठवत आहे, आणि तुला बंडखोर म्हटलं होतं मी. एवढं पण त्याने आठवण केली. तर मला अशी प्रासंगिकासाठी प्रस्तावना पाहिजे. ठीक आहे म्हणजे वही घेऊन वाचतो आणि बघतो. चालेल म्हटलं. गेलो यशवंत देवांच्या घरी गेलो, शिवाजी पार्कला भेटले. त्यांचं रिहर्सल चालू होती, सतत कार्यक्रम असायचे त्यांचे. आणि मग मला म्हटले बस तुला एक विडंबन काव्य ऐकू. आणि मग ते विडंबन काव्य, देहाची तिजोरी तसं बायकोची शिंजोरी सुरू केलं. आणि परत त्यांना आठवलं, कारण तो अलिबागवरून आला. म्हटलं किती वाजता निघाला. म्हटलं 5 वाजता निघालो, 10 वाजले होते. अरे बाबा थांबतात, तुला काहीतरी खायला प्यायला देतो. करुणादेव त्यांच्या पत्नी आजारी होत्या, स्वतः आत गेले. डिशमधनं चिवडा आणला, बर्फी आणली, माझ्या पुढे ठेवली. आणि मी काय खात नाही म्हटले, माझा आवाजाला हे होतं, रियाज आला. त्यामुळे म्हटले तू खा, आणि कॉफी घेणार का चहा घेणार. म्हटलं नको. म्हटलं पण मोठा माणूस, देवासारखाच माणूस. आणि मग मी कॉफी घेतली, त्यांच्या विडंबन कविता ऐकल्या, गाणी ऐकली, आणि निरोप घेतला. ते म्हणजे मी प्रासंगिक हे प्रस्तावना लिहून झाली तुला कळवलं. त्याप्रमाणे त्यांचं पत्र आलं, प्रस्तावना मिळाली, आणि कोण कौतुक केलं. आणि आपण आता निधीचं सांगते, मी मुद्दाम बोलतो श्री चिटणीस साहेब, कारण तुमचं त्यावेळेचं कष्ट आहे ना, हे जगाला माहिती नाही. आताची परिस्थिती खूप 30 वर्षानंतर राजेंद्र घाडगे तरी आता कुणाला किती नव्या पिढीला माहीत असणार आहे. तसं होते साहेब, साहित्य संमेलन जे झालं ना सातारला 93 साली, ते साहित्य संमेलन तर अफाटच झालं. म्हणजे मी सांगलीचं बघितलंय, कोल्हापूरचं बघितलंय, ठाण्याचं बघितलंय, आणि महाबळेश्वरचं बघितलंय, कराडचं बघितलंय. सगळ्या साहित्य संमेलनात आपल्या म्हणजे इतकं उत्कृष्ट साहित्य झालं. प्रत्येक मंडप, प्रत्येक परिसंवाद असू द्या, कवी संमेलन असू द्या, मान्यवरांची भाषणं असू द्या, म्हणजे इतका तो भरलेला होता मंडप प्रत्येक कार्यक्रमाला. अफलातून सगळ्यात महत्वाची गोष्ट हे सक्सेस झालं. यांची श्री चिटणीस साहेब साहेबांबरोबर काम करत होते, अभयसिंह महाराजांचं योगदान होतं त्याच्यात. आणि सगळं हा आर्थिक प्रश्न आहे ना, त्यावेळी जाणवलंच नाही तेव्हा. तुम्ही मंडळी काम करत होता, मी तर अलिबागला होतो, पण मला सगळं कळत होतं साताऱ्यातलं. सर तुम्हाला सांगतो, ते सगळं साहित्य संमेलन झाल्यानंतर पैसे शिल्लक राहिले, बरोबर. ह्याचं पैशाचं काय करायचं, संमेलनासाठी आलेला पैसा संमेलनासाठीच वापरायचा. सर तुम्ही ऐकलेला होता त्यावेळेला. आणि हे ह्यांनी शराड साहेबांनी, चिटणीस साहेबांनी, सगळ्या ह्या मंडळींनी ठरवलं. आणि अभिजात साहित्य संमेलन, जिल्ह्यातल्या साहित्यिकांचा गौरव करूया, ज्यांचं ह्या साहित्य संमेलनामध्ये एक पुस्तक पहिल्यांदा साहित्यिक म्हणून ह्या पंढरीच्या वाटेवर जो आला, त्या लेखकाचा कवीचा आपण गौरव करूया, त्यांना अभिजात साहित्य हा पुरस्कार देऊया. आणि शिवाय रोख पैसे, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. म्हणजे असा निधी गोळा होऊन झालेला निधी पुन्हा त्याच लेखकांसाठी, साहित्य चळवळीसाठी असा कुठेही असं साहित्य संमेलन झालेलं नाही, पुन्हा होईल का सांगते. ही कौतुकाची गोष्ट आहे ना, महत्वाची अभिमानाची गोष्ट आहे सातारकरांसाठी. तर हे त्यातलं खूप शिकण्यासारखं आहे. आणि मग तो प्रासंगिका कविता संग्रह प्रकाशित झाला. सुदैवानं माझी 94 साली इथं बदली झाली सातारला. आणि इकडं आल्यानंतर मग मला तिकडचा संपर्क तुटला. बरेचसे लोक नायगावकरांबरोबर सुद्धा मी कविता वाचन केलेलं आहे. आणि तिकडचा संपर्क तुटल्यानंतर इथं थोडंसं वातावरण वेगळं. परत नोकरी ही माझी भाकरी आहे. पहिली परिस्थिती तुम्हाला सांगितली की नोकरी टिकली पाहिजे तर मी टिकणार आहे. आणि मला एक 20 वर्षांनी नलवडे सर एक शिक्षक भेटले, मला 7वीत असले, आणि अचानक भेटले.
ते नाव वाचलं पाठवलं, म्हटलं हे इथं राहतात, मग भेटूया. गेलो, भेटल्यानंतर मग मला वाटतं इथं कसं काय, तर म्हटलं असं अशी नोकरी लागली, आम्ही ट्रान्सफर आलो इथं. कुठं राहतो? विकासनगर राहतो. मग घर बांधलं असतं? नाही म्हटलं भाड्याच्या घरात राहतो. भाड्याच्या घरात राहतो, घर नाही तर घर पण नाही. म्हणजे डोळ्यातून पाणी आलं त्यावेळेला, की कसा जगला हे मला माहिती आहे ना, पण एक शिक्षक असा बोलतो की घर नाही तर घर पण नाही, खानदान पण नाही. खानदान तुमचं हाग लावा त्याला, म्हटलं माणसाला माणूस पण तुम्ही देऊ शकाल. मला वाईट वाटलं आणि म्हटलं घरी आलो, मिसेसला म्हटलं त्याला घर नाही आहे. मग मी ऑफिसमध्ये चौकशी केली, आपलं लोन किती मिळालं, काय किती मिळालं वगैरे सगळं. आणि मग तुम्हाला एक अनुभव म्हणून सांगतो, यू विल नॉट बिलीव्ह सर, हा माझा सत्य अनुभव मी प्रत्येक व्याख्यानात सांगतो. मी मुंबईला राहत होतो ना, त्यावेळी बरीचशी मुलं चांगल्या चांगल्या कंपनीतली नोकरी लागलेली, आई बाप इकडे कष्ट करतात, पण त्यांना पगाराची जाणीव नाही. पैसा मिळाला तो उधळायचं फक्त, काही गरज नाही गावाकडे पाठवायची. त्यांचं आहे उसाचं बिल आहे यायचं. मला काहीच नव्हतं, त्यामुळे मला जगणं अवघडच होतं, कारण मला पैसा वाचवणं गरजेचं होतं. तर त्यांचा व्यसनाला पैसे 70% पैसे पगारातले व्यसनांनी जातात. आणि मी ते ऑब्झर्व करतो, माझी टिंगर करायची. मी शाकाहारी आहे पूर्ण, निर्व्यसनी तर आहेच आहे. आणि असं असताना ते दारूचा ह्याचा नैवेद्य दाखवायचे मला. गाडी महाराज कुठा शिका खायला. मी खुर्ची सोम करून बसायचो, कारण हे काय करतील सांगता येत नाही. तर चढत चढत जायची आणि हे बिघडत बिघडत जायचे. पण राहायला परिस्थिती हेच नाही ना, पर्याय नाही ना त्यांच्यावर राहण्याशिवाय. आणि आम्ही तो विचार केला त्यावेळेला वयाच्या 26व्या वर्षी की हा जर पैसा 70% आपण बाजूला काढला, किती पैसे साठतील बघूया, आपण प्रयत्न तर करूया. 70% सेव्हिंग मी केलं मित्रांनो. घरची सगळी परिस्थिती असताना सुद्धा की ती चांगल्या पगाराची नोकरी लागलीच नाही असं समजायचं आणि जगायचं, जुन्याच पगारात जगायचं. आणि 7 वर्षात मी 1.25 लाख रुपये साठवले. 7 वर्षात 1.25 लाख रुपये साठवले. 1.25 लाखाची इथं जागा घेतली. आज त्या नुसत्या जागेची 1.5 कोटी किंमत. घराचं तर आपण त्यांनीच करू शकतो. आणि हे उदाहरण मी सगळ्यांना व्याख्यान देत असतो, मुलांना कॉलेजच्या वगैरे सगळ्या. का असा माझा प्रवास सुरू झाला. प्रासंगिकाप्रमाणे मी घडलो आणि नंतर मी स्वतःचे कार्यक्रम सुरू केले. तर म्हटलं चला आपल्याला वेळ देता येत नाही, कार्यक्रमाला कुठल्या जाता येत नाही, कवी संमेलन जाता येत नाही. बोलवलं तर हे म्हणतात लगेच उठतात जातात, झालं की स्वतःचं असं तसं तसं नसतंय. मला सरकारी नोकरी होती म्हणून ते टिकवणं गरजेचं होतं. 2 तास सांगून आलेलो होतो, 2 तासाचे 4 तास झाले तर मलाही तिथं हाबडे पडणार. रजा असल्या तरी शेवटी त्या वाचवायच्या होत्या. आणि कंपनीशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे, कुठलीही संस्था असली तरी, सरकारी असली तरी. हा एक माझा विचार होता. त्या अनुषंगाने मी कार्यक्रम सुरू केले आणि स्वतःचेच कार्यक्रम मी करायला लागलो. कविता वाचनाचे 125 प्रयोग केले मी. आणि त्याच्यानंतर मला जयसिंगराव पवार सर 2002 साली वाईला भेटले. राणा चव्हाण प्रतिष्ठानच्या पुरस्कारासाठी ते आले होते. पहिल्यांदा भेट झाली. मी आपला नमस्कार केला, भेटलो. ते म्हणाले या भेटायला कोल्हापूरला. आणि मी म्हटलं एवढी मोठी व्यक्ती आपल्याला काय आता नाही का, आपल्याकडे कविता वात्र टीका काय काय घेऊन जायचं त्यांच्याकडे. गेलो नाही. पुन्हा ते इथं शिवाजी कॉलेजला आणि वायसी कॉलेजला 2 वेळा आले व्याख्यानाला. म्हटलं मी तुम्हाला बोलवलं होतं, आलाच नाही तुम्ही. तर म्हटलं सर माझ्याकडे काही साहित्य असं नाही तुम्हाला दाखवावं किंवा तुमचा काय अभिप्राय घ्यावा. तसं नाही राजेंद्र, म्हटले तुम्ही या भेटायला, मी तुम्हाला जबाबदारी साथ देतो आणि मला तुमच्याकडनं काय करून घ्यायचं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही या तरी भेटायला. म्हटलं एवढा मोठा माणूस आपल्याला घरी बोलवतो म्हटल्यानंतर गेला पाहिजे. 2 वेळा आग्रह केला ते. आणि मग मी त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर त्यांनी लायब्ररी दाखवली. भेटायला येणारी माणसं भरपूर होती दिवसभर. आणि 2-3 तास झाले नुसता बसलेलो आहे. माणसं त्यांची येतात भेटतात जातात. आणि 10-10:15 पोहोचलेलो. 1 वाजला. 1 वाजता मग त्यांच्या मिसेसनी हाक मारली जेवायला या. मग गेलो. तर राजेंद्र म्हणले चला आपण जेवूया, जेवण करूया. मग त्यांच्या स्वयंपाकघरातल्या डायनिंग टेबलवर आम्ही सगळे एकत्र कुटुंब त्यांचं जेवायला बसलो. राजेंद्र म्हणजे ह्या माणसांना मला मोकळं करायचं तर तुम्हाला वेळ जास्त द्यायचा म्हणून मी तुम्हाला थांबवलं, नाही तर तुमचा गैरसमज व्हायचा की मला का थांबतात हे. तर तसं नाही. मग वरती गेलो. एक कपाट त्यांनी दाखवलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ग्रंथ, हे छत्रपती संभाजी महाराजांचे ग्रंथ, हे शाहू महाराज, असे प्रत्येक कपाटातले एक कपाट दाखवलं, एक कपाट दाखवलं. आणि मी अवाक झालो त्यांचं ग्रंथालय बघून. आणि बापरे म्हटलं. तेव्हा डोक्यात ट्यूब पेटली की घरात पुस्तकं पाहिजे, पुस्तकाचं कपाट पाहिजे, अन्यथा आपण साहित्यिक म्हणण्याच्या योग्यतेचे नाही. आणि मग मला म्हटले ठीक आहे, म्हटले
तुम्ही मी एक ग्रंथ दिला, त्यांनी मला 1200 पानाचा राज शाहू स्मारक ग्रंथ, तो भेट दिला सही करून आणि सुप्रीम भेट लिहिला आणि सांगितलं की हा वाचा आणि तुम्हाला काय लिहिता येते बघा. तुम्ही कथा लिहा, कादंबरी लिहा, काव्य लिहा, नाटक लिहा, एकांकिका लिहा, काही लिहा, पण तुम्ही इतिहासाकडे वळा. एवढं बोलल्यानंतर मी म्हटलं आता ठीक आहे निघूया. निघालो. काय म्हणत आलं त्यांच्या कोणाला, चपला पायात घातल्या आणि माझ्याबरोबर बसस्टॉप पर्यंत जातो. आणि बसस्टॉप पर्यंत येता येता त्यांनी खांद्यावर हात ठेवला. राजेंद्र म्हणले मी खूप विश्वासानं सांगतोय, तुमच्याकडे प्रतिभा आहे, तुम्ही लिहायला. बापरे, अंगाव शहारे येतात ते प्रसंग आठवला की इतका मोठा माणूस मुला लेकरासारखा आपल्या खांद्यावर हात ठेवतो आणि सांगतो की तुम्ही त्यासारखा वळा लिहा. म्हटल्यानंतर मी कवितेचे कार्यक्रम सुद्धा बंद केले आणि राज शाहू महाराजांचं चरित्र वाचलं आणि मग मी कथा लिहायला सुरुवात केली. कविता लिहिल्या होत्या अगोदर, पण कविता प्रकाशक छापत नाही, पैसे घेऊन छापायचं वगैरे ते मला काही पटलं नाही त्यावेळेला. मी तो त्याच्या बोलण्यात आलं की कथा वगैरे असत्या तर मी छापले असते कदाचित, तुमच्याकडनं पैसे नसते घेतले. हे बोलणं तेवढं वाक्य पकडलं, मी काही बोललो नाही. घरी आलो, कथा लिहायला सुरुवात केल्या. जयसिंगराव पवार सरांना दाखवायला गेलो आणि 10 झाल्या, 20 झाल्या, 25 झाल्या, 30 झाल्या, अशा कथा 3 वर्ष मी हेलपाटे मारत होतो त्यांच्याकडे की ह्याच्यात काय राहिलंय का बघा. कारण कथा लिहिल्या तरी इतिहासातली वस्तुनिष्ठता मला टाळायची आणि इतिहास लेखन करायचंय तर त्यांच्या आयुष्यामध्ये प्रसंग हे वास्तव आहे, ते वास्तव कुठेही सरकून देता कामा नये. त्यामुळं भाषा ही कवी म्हणून असेल, कथाकार असेल, म्हणून असेल, अलंकारिक येते, सौंदर्य येतं त्याच्या भाषेमध्ये, पण वस्तुनिष्ठता आपल्याला इतिहासाची सांडून चालणार नाही ही जाणीव मला होती. आणि त्या कथा लिहिल्यानंतर ते म्हणाले हे पुस्तक कोण छापणार नाही, म्हटलं पुस्तक छापलंच पाहिजे. आणि म्हटलं सर तुम्ही प्रस्तावना घ्याल का? प्रस्तावना लिहित होते, तो आशीर्वादच आहे माझा. आणि मग मी त्या प्रकाशकाकडे गेलो, तुम्ही म्हटलं होतं का तसं छापेन वगैरे, आता लिहिलंय. मी म्हटलं लिहिलं का बरं, वाचून बघून कळवतो. नाही म्हटलं जयसिंगराव पवार सर पण प्रस्तावना देतो म्हणजे, पण आता तुम्ही जर छापणार असला तर सांगा, नाही तर मग मला त्यांना सांगायला बरं की आपण प्रकाशक दुसरा बघूया वगैरे. मग ते म्हणाले ठीक आहे, मी बोलतो पवार सरांची आणि वाचतो अगोदर कळवतो. वाचून कळवलं, त्यांनी स्वतःहून गेले, प्रस्तावना त्यांनी घेतली आणि पुस्तक छापलं. सरांच्याच हस्ते आपल्या समर्थ सदनमध्ये ते प्रकाशित झालं 2006 साली. आणि गंमत म्हणण्यापेक्षा विशेष म्हणजे त्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पहिला पुरस्कार मिळाला. पहिलंच गद्याचं पुस्तक. आणि येता येता मी महालक्ष्मीला गेलो होतो आणि सरस्वती आहेच तिथं, काली माता पण आहेच. काय तोंडात आलं कोणाशी म्हटलं चल आई जगदंबे, ही नेती तूच आहेस आणि तूच करून घेतेस, तूच आता वरद असतं सगळं, असं ते चांगलं काम घडतंय तर माझ्या हातून घडू दे. एवढे मी बोलून मंदिरातून बाहेर पडले होते, मला चांगलं आठवत आहे. आणि मग हे पुरस्काराचं वगैरे मला काही माहिती नव्हतं. राजेंद्र मानेंचा मला फोन आला, दिवाळी होती खरं तर त्यावेळेला. राजेंद्र माने म्हटलं शुभ दीपावली, म्हणजे अभिनंदन. शुभ दीपावली मी म्हणतो हे अभिनंदन म्हणतात, मला काही कळलं झालंय. म्हटलं शुभ दीपावली ना, अभिनंदन म्हणतात. अरे तुझं अभिनंदन म्हणजे काय झालं? अरे म्हणजे तुला पुरस्कार मिळाला आहे राज्य शासनाचा, तो महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार. तुला पुस्तक प्रकाशनातूनच पाठवलेलं, मला काही माहिती नाही. म्हटलं बरं, म्हटलं ठीक आहे, तुमच्याकडे आहे का नावाची लिस्ट वगैरे? नाही ना, आम्ही नेटवर पाहिलं म्हणजे. बरं म्हटलं ठीक आहे. आणि मग त्याप्रमाणे म्हटलं आता हे आपण डिक्लेअर करायचं नाही खात्री झाल्याशिवाय. श्रीकांत कात्रेंना फोन लावला. श्रीकांत कात्रे त्यावेळी सकाळला होते. सर म्हटलं असं मला कळलं, राजेंद्रवाने असं म्हणतात. म्हणजे बघतो नेटवर लगेच सांगतो. आणि त्यांनी मला परत फोन करून सांगितलं म्हणजे खरी बातमी आहे, तुम्हाला पुरस्कार मिळाला. आणि मग ते सुरू झालं लिखाण. पुढच्याच वर्षी मला मोहन मस्कर पाटील सारखा मित्र भेटला, पत्रकार मित्र. तो त्यावेळेला लोकमतला होता, नंतर पुण्यनगरला गेला आणि 2-3 वर्षापूर्वी तो निघून गेला आपल्याला. त्याचा एकदा फोन आला मला, सर म्हटला सलाम नमस्ते लिहायचं आहे, तुम्ही स्तंभलेखन करावं, आठवड्यातनं एकदा तुम्ही लिहा, फक्त प्रासंगिक म्हणा. तर आजची आज ह्याची जयंती आहे, त्याची पुण्यतिथी आहे, असं काहीतरी लिहा. तर तसं काही नको, आम्हाला सामाजिक वैचारिक असे लेख पाहिजे, तर तुम्ही त्या अनुषंगाने लेखन करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि कराल का तुम्ही? तर म्हटलं हो करतो, हरकत नाही. म्हटलं किती एपिसोड द्यायचे आहे? तर वर्षभर द्यायचा, 48 ते 50 किती म्हणून चालेल, हरकत नाही. लिहिलं. आणि ते मग त्याचं एक प्रतिबिंब मनामनातलं हे पुस्तक झालं वैचारिक लेखांचं. तेही त्या प्रकाशकानं पुस्तक प्रकाशित केलं. आणि परत जेव्हा व्याख्यानं मिळायला लागली शाहू महाराजांवर,
तेव्हा मला कळून चुकलं की आपण अजून दर्जा आपला लेखक म्हणून थोडीशी ओळख झाली असली तरी काही व्यासपीठावर माणसं कलेक्टर असायचे, खासदार असायचे, ही मंडळी असायची. आणि मग आपलं ओळख एक क्लार्क, लेखक म्हणून ओळख म्हणण्यापेक्षा युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये हे क्लार्क म्हणून काम करतात. आणि मग बऱ्याच जणांचे नजरा खाली जायच्या, कोणी माझ्याशी संवाद साधायचा नाही व्यासपीठावर, तेही भोगलं मी. आणि म्हटलं आपल्याला काहीतरी वेगळं आता केलं पाहिजे ह्यात इथं. नुसतं लेखक होऊन जमणार नाही, व्यासपीठ मिळते, व्याख्यानं मिळतात, तर आपल्याला आपली ही पण उंची वाढवली पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने मग परत मी परीक्षा द्यायला सुरुवात केल्या. डिप्लोमा इन सॉफ्टवेअर मॅनेजमेंट हा कॉम्प्युटरचा डिप्लोमा केला, इन्शुरन्सचा असोसिएटचा डिप्लोमा होता तो हे पूर्ण केला. त्याच्यात 5-6 वर्ष गेली. मुलंही लहानाची मोठी होत होती, त्यांच्या शाळा वगैरे सगळा प्रपंच. आणि हे करत असताना प्रमोशन झालं पण सोलापूरला जायचं. सगळं म्हटलं आता काय खरं नाही, पण आपल्याला हे गरजेचंच होतं म्हटलं. आणि हे अपर क्लार्कचं होतं, म्हणजे सिनियर असिस्टंटचं होतं. पण मला खात्री होती की आता ह्याच्यानंतर आपल्या क्वालिफिकेशनच्या बेसवर आपण स्केल 1 क्लास 1 म्हणून आपण येऊ शकतो सातारा. आणि तो बेस होता मला. त्यामुळे मी गेलो. म्हटलं ठीक आहे, 3 वर्ष काढायची. तिथं गेल्यानंतर, सोलापूरला गेल्यानंतर परत वर्तमानपत्रात एक बातमी वाचली की होदेगिरी शहाजी महाराजांची समाधी, ह्या स्थळाला आपण भेट द्यायला जायचं आहे आणि काही आजूबाजूच्या ऐतिहासिक स्थळं पण बघायची. कोणी इच्छुक असेल तर आम्हाला कळवा, संपर्क साधा. त्यांनी फोन नंबर दिला आणि मग फोन संपर्क साधला त्यांना. ते म्हटले एसटीनं जायचं पण 2,500 वगैरे खर्च आहे. आपण 22 जानेवारी 2010ची गोष्ट, त्या तारखेला निघणार आहोत. 6-7 दिवसांचा प्रवास आहे. म्हटलं ठीक आहे, मी येतो. मी जॉईनिंग घेऊ, आम्हाला मिळतेच सरकारी कंपनी 5-6 दिवस. पण म्हटलं चला ह्या सगळ्याचा असा उपयोग करून घेऊया. आणि मी रजा काढली आणि त्यांच्याबरोबर मी होदेगिरीला गेलो. योगायोगाने तारीख तिथं पोहोचलं त्यावेळी 23 जानेवारी होती. 23 जानेवारी शहाजीराजांची पुण्यतिथी होती. आणि तिथले सगळे स्थानिक लोक, चांगली पुण्यतिथीचा सोहळा त्यांनी साजरा केलेला होता. आणि तिथले मठाधिपती होते सुरेश भारती म्हणून, त्यांची भेट झाली. मग मी बोललो त्यांच्याशी. मग त्यांनी पण मला सांगितलं मोठा प्रोजेक्ट आहे पण कोण मदत करत नाही, कर्नाटक सरकारने 1 कोटी रुपये दिलेले आहेत, पण आमचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे, त्याला पैशाची गरज आहे. तुम्ही महाराष्ट्रात कुठे गेलात तर मग मंडळींना सांगा, राजकीय मंडळींना, मुख्यमंत्र्यांना वगैरे वगैरे असे बोलणं झालं. आणि बोलता बोलता मग मी शहाजी महाराजांशी बोलायला लागलो. 5च मिनिटात त्यांना क्लिक झालं की आप अच्छी बात कर सकते हैं. ते म्हटले तुम्ही आम्हाला शहाजी महाराजांवर सांगा ना, थोडं भाषण द्या ना. म्हटलं बोलतो. बसलेली मंडळी सगळी, काही सोलापूरची मंडळी आमच्या ग्रुपमध्ये पण होती, पण ते तिथं मराठी समजणारी फार कमी होती. ते कन्नड ओरडायला लागले. तर त्यांनीच त्यांना सांगितलं की त्यांना बोलू द्या. 32 मिनिटं मी भाषण केलं. आणि त्या ग्रस्ताचं विशेष मला वाटतं की त्यांना मला स्टेजवर नेला, सत्कार केला, तो सगळ्या गोष्टी सोडून द्या. त्यांना सगळ्या त्या बंदोबस्तातल्या पोलिसांना सांगितलं, सगळी जी मंडळी आहेत उभी राहिली सगळ्यांना म्हणपात बोलतो. आणि त्यांना माझं 32 मिनिटाचं भाषण कन्नडमध्ये 28 मिनिटं ट्रान्सलेट करून सांगितलं. आणि त्यांनी माझ्या डोक्यात विषय टाकला की इतना स्टडी किया है, इतना आप जानकारी है आपको, तो शहाजी महाराज को किताब क्यों नहीं की. अरे म्हटलं हा विषयच माझ्या डोक्यात आला नाही. म्हटलं चांगला विषय आहे. म्हटलं संदर्भ साधन वगैरे फार कमी आहेत, काय करायचं. म्हटलं बघू, प्रयत्न तर करू. आणि मग शहाजी महाराजांच्या वळणावर गेलो, त्या शहाजी महाराजांच्या पुस्तकाला मग झपाटूनच कामाला लागलो. आणि तिथं मला खूप चांगली माणसं भेटली. ऑफिसमध्ये खूप चांगली माणसं भेटली, खूप सहकार्य केलं त्यांनी की तुम्ही चांगलं काम करताय, काय वाटेल तेवढा रजा काढतो, काही घाबरायचं नाही. तुम्हाला 3 वर्षांनी जायचं आहे, आम्हाला पण माहिती आहे. आणि तुम्ही कुठल्या परिस्थितीत वाटलाय हे पण माहिती आहे. सगळं आम्हाला इथे गुगल तुमच्याकडनं जाणून घेतलंय तुमचं आम्ही. सो विल कॉपरेट, डोंट वरी. अरे बाबा खूपच झालं. आणि मग मी दौरे सुरूच केले फिरायला. मग मी चेन्नई, बेंगलोर असेल, श्रीरंगपट्टणम असेल. बेंगलोर शहाजीराजांचं काय शिल्लक आहे का वाडा होता चांगला, ते सगळं टिपू सुलतानच्या काळात त्यांनी सगळं ढापलं आणि आपल्या नाव करून टाकलं. इकडं सिंदखेड राजाला जिजाऊ यांच्याकडे गेलो, स्मृती जन्मठिकाण, गड किल्ले पालथे घातले आले. आणि शहाजी महाराजांची पहिली लढाई झाली भातवडीची, ते म्हणलं ठिकाण कसं आहे, इंग्रजांच्या काळात ते कसं होतं किंवा मोगलांच्या काळात कसं होतं, ते ठिकाण बघायला गेलो. सर मी सोलापूरला रात्री आलो होतो. सकाळी 5 वाजता उठून मी भातवडीला गेलो होतो. माझ्यावरची बाटलीतलं पाणी संपलं, बिस्किटं संपली. आणि 5 वाजता मी निघालेलो. तिथं 2:30 वाजता पोहोचलो होतो. गाडी पंक्चर झाली. 9 किलोमीटर राहिलं, 6 किलोमीटर चाललो अकोट्यातनं. एकानं सोडलं तर 2 किलोमीटर शिल्लकच राहिल्यानंतर मला उतरवलं. आता इथून चालत जावं. अशा परिस्थितीमध्ये सगळे दौरे केले. त्या धरणावरनं सुद्धा उतरायला जागा नव्हती, चालायचं किती, कंटाळायला पोटात आतडी गावगाव करत होती.
आणि 9-10 फुटावर मी शेवटी धरणात उडी मारली आणि मातीच होती खाली, ते आटलेलं होतं पाणी. पण मग अगोदर हातातली बॅग टाकली, म्हटलं पाऊस झाली तर कळेल तिथं दगड आहे. मग बॅग नाही उडाली. मग बूट काढले, बूट टाकले दुसऱ्या जागी शेजारी. 2 पाय पडणार कसे पडते सांगता येत नाही. ते बूट पाऊस झाले नाही. मग म्हटलं ठीक आहे, इथं रेती आहे, आपण उडी टाकूया. आम्ही 10 फुटाच्या गेटवरून उडी टाकून उतरलो काय. आणि अक्षरशः तो असा सगळा इतिहास लेखनाचा प्रवास माझा. आणि त्यातून मग शहाजी महाराजांची कलाकृती ही पुस्तक माझं तयार झालं. पुन्हा मला सेवांचं ऑफिसरचं प्रमोशन मिळालं. मी पुन्हा साताऱ्यात आलो आणि साताऱ्यात आल्यानंतर मग थोडंसं जबाबदारीचं काम, मार्केटिंगचं इन्चार्जशिप, ब्रँच मॅनेजरशिप असल्यामुळं मला पुन्हा लेखनाकडे वळता आलं नाही. पण कोरोनाची 2 वर्ष पुन्हा मला उपयोगी पडली. आणि त्या काळात पण एक आहे, त्या काळात म्हणजे जरी लिहित नसलो तरी मी वाचत होतो. वाचन माझं 2010 पासून आहे. ताराणी वगैरे सगळी आहेत, संभाजीराजे वगैरे, त्याच्यासाठी वाचन, संदर्भ काढणं, भेटणं, विद्यापीठाला जाणं, विद्यापीठाच्या लायब्ररीत बसणं. इथे शिवाजी कॉलेजमध्ये 1.25 लाख पुस्तक आहेत, तिथले संदर्भ ग्रंथ मिळवणं, ते वाचणं, टिकणं, काढणं. आणि 2010 साली आता जे उपलब्ध होते, जयराम पेंड्याचे पुस्तक किंवा सभासदाची बखर किंवा शोभरत, हे त्यावेळी उपलब्धच होत नव्हतं. म्हणजे हे मान्यवर लेखकांना भेटलं. हे मला ओरिजिनल पाहिल्याशिवाय मला मांडायला धाडस होणार नाही. नुसतं तुम्ही घेतलं, ह्यानी घेतलं, मी हे मान्यवर आहे म्हणून घ्यायचं असा मग स्वभावचा नाही. मला ते वाचायचं आहे. मग शेवटी मला जयसिंगराव पवार साहेब म्हणले की तुम्ही विद्यापीठात या, माझ्या नावावर पुस्तकं घ्या, तुम्हाला देतील, मदत करतील ते, आणि लायब्ररीतल्या ग्रंथपालाला मी फोन करतो, तुम्ही येऊन बसा. आणि मग तिथं मला ती दुर्मिळ ग्रंथ मला मिळाले आणि त्या आधारावर मी ती पुस्तकं लिहिली. अशी वाटचाल सुरू असताना ह्या दिग्गजांचं मला खूप योगदान मिळालेलं आहे. आणि त्या योगदानाच्या आधारे मी विसरू शकत नाही समाजातल्या कित्येक लोकांना. जसं शंकर साहेबांनी मला, जयसिंगराव पवार सरांनी, डॉक्टर साळुंखे सर असतील, सगळ्या मान्यवरांनी मला सहकार्य केलेलं आहे. रमेश पाटील होते ते. आणि मग बॅरिस्टर पी.जी. पाटील यांना भेटायला एकदा गेलो होतो. रवींद्र चव्हाणांनीच गेलो होतो. आणि ते बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांना मी कविता ऐकली. 88-89 वर्षाचा माणूस काय खळखळून हसतो तो, बाप रे. आणि त्याने निसर्ग सांगितलं, म्हणले राजेंद्र तुम्हीच वाचा म्हणजे. आणि ते कविता चमत्कार नावाची होती असेल ह्या पुस्तकात. तर ते एक कविता मुद्दाम ऐकतो, वात्रटिकांचा एक प्रकार. तर ते चमत्कार नावाची कविता. एकदा एका पुढाऱ्याची बायको बाळंत झाली. एकदा एका पुढाऱ्याची बायको बाळंत झाली. बाळ जन्मता चमत्कार झाला. बाळ पाळणा बाजूला सारून खुर्चीकडेच धावला. बाळ पाळणा बाजूला सारून खुर्चीकडेच धावला. आई म्हणाली बरं झालं बाळ बापाच्याच वळणावर गेला. आई म्हणाली बरं झालं बाळ बापाच्याच वळणावर गेला. घराणेशाहीच्या खात्यावर 1 शेअर जमा झाला. घराणेशाहीच्या खात्यावर 1 शेअर जमा झाला. अशा प्रकारच्या वाचनाटिका ह्या होत्या. आणि काही गैरताबद्ध कविता सुद्धा लिहिल्या. त्याच्यात आदर्श मी तुम्हाला सांगितलं की यशवंत देवांचा होता. आणि माझी खूप इच्छा होती यशवंत देवाने माझ्या एखाद्या कवितेला चाल लावावी, परंतु सातारा आणि मुंबई नंतर काय देव पावला नाही मला अंतर पडल्यामुळं. थोडं देवांचं पण देहावसन झालं दुर्दैवानं, असू द्या हरकत नाही. पण एक गैरताबद्ध कविता की म्हणजे आमच्या काळात एक आठवण सांगतो. म्हणजे लहानपणी असायचं गमती घडायच्या खेड्यात बरं का, की मुलगी शिकलेली पाहिजे. तर आता आईबाप तर बोलायचे, बापालाच टेन्शन असायचं. पूर्वी एकदा आयुष्य तिथं उजळलं की संपलं, लग्न लावून दिलं की संपलं हे. आणि मग मुद्दाम सांगायचे शिकल्या म्हणून सांग बरं का, 4थी झाली 7वी झाली असं. पण ते मुलाकडचे पण आईबाप हुशार असायचे, ती शिकले तर वाचून दाखवायला पाहिजे काय. मग काय दाखवायचं तर भारत माझा देश आहे असं काहीतरी वाचून दाखवायची मुलगी. एकदा काय झालं आमच्या नात्यातली घट नाही, ते आली की पाहुणे आणि मुलीला बघायला म्हणजे मुलीला बघायला यायचे, पण मुलगा सुद्धा कधी कधी यायचा नाही बरं का. त्या मंडळा वगैरे सुद्धा नवरा नवरीला एकमेकाला दिसायचं नाही. आणि 10-12 वर्ष 70च्या दशकातली गोष्ट. आणि त्यामुळं मुलीला तो मुलगा कसा आहे, काळा होता का, सावळा होता का, निळा होता का, पांढरा होता काही कळायचं नाही. किंबहुना मुलगाच यायचा नाही. आई बाप चुलते मामा काका कोणतरी किंवा गावातले भाऊकीतले पैपावणे यायचे, ते ठरवून जायचे लग्न असं व्हायचं. आणि अशा वेळेला त्या मुलीची अवस्था मला म्हणजे असं वाटायचं की काय ना तिच्या मनात त्या भावना असतील, तिच्या भावनांनाच काय किंमत नसल्यासारखं, की तिला मुलगा सुद्धा पाहता येत नाही, ठरवता येत नाही की तो. त्या अनुषंगाने ते गंमत ठरलेली सांगतो की एकदा असंच एकदा आल्या आणि म्हटले मुलगी शिकली नंतर वाचून दाखवायला सांगा. तर ती म्हणली लाजते बुसते तुमच्यासोबत कशी वाचणार. म्हटलं आपल्या दाराला उभी राहिली वाचेल चालेल का. हो म्हणले चालेल. ही गेली आत आणि शेजारची मुलगी पुस्तक वाचवते, ती भारत माझा देश आहे. त्यांना काय कळते कुणाचा आवड आहे, सगळे बांधव अशा घटना काढायच्या. तर त्या मुली
मुलीची अवस्था कशी अशी आहे की म्हणजे मुलगा आपल्याला पाहायला मिळत नाही, मग विचारायचं बहिणीला मोठ्या किंवा आत्याला किंवा मामीला आणि म्हणायचं की कसा होता का तो, गोरा होता का, काळा होता का, मिशा होत्या का, दाढी होती का, वगैरे वगैरे. आणि त्या तिच्या भावनांनी कविताबद्ध केल्या. कविता आहे तो पारवा. तो पारवा येऊन गेला तेरवा, तो पारवा येऊन गेला तेरवा, मंद गंध धुंद हवा, आधार मला नवा नवा. तो पारवा आकाश काळे मेघात गाणे, आकाश काळे मेघात गाणे, झरणं झरणं पक्षी दिवाणे, झरणं झरणं पक्षी दिवाणे, उठले गेले त्याच्याच गावा, उठले गेले त्याच्याच गावा. तो पारवा, तो पारवा येऊन गेला तेरवा, मंद गंध धुंद हवा, आधार मला नवा नवा. मी ऐल राधा तू पैल सखया, मी ऐल राधा तू पैल सखया, थर 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 माझी रे काया, थर 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 माझी रे काया. झिंगून देह काहा झुरावा, झिंगून देह काहा झुरावा. तो पारवा माझे अंगण पक्षी तुरावा, माझे अंगण पक्षी तुरावा. तू ये रे वेच दाणे, तू ये रे वेच दाणे. झिम्माड अंगी बहर यावा, झिम्माड अंगी बहर यावा. तो पारवा, तो पारवा येऊन गेला तेरवा, मंद गंध धुंद हवा, आधार मला नवा नवा, आधार मला नवा नवा. तो पारवा. सर्व प्रसार माध्यम सचिन प्रभुणे, आकाशवाणी आणि विजयराव नलावडे साहेब आहेत, यांनी सुद्धा मला एक माझ्यासाठी गॉडफादरच आहेत, कारण त्यांनी सातारा इतिहास संशोधन मंडळावर कार्यकारी समितीवर घेतलेले हे त्यांचं मोठेपण आहे. कारण कित्येक PhD झालेले 110 प्राध्यापक आहेत त्यांच्या, काही विद्यार्थी आहेत त्यांचे, तरी सुद्धा राजेंद्र घाडगे जेवढे लिहितोय तेवढं त्यांना सुद्धा जमलेलं नाही. आणि यांचं कार्य पुढे गेले पाहिजे, हा माणूस पुढे आला पाहिजे, हे त्यांचा मोठेपणा. आणि त्यांनी मला खूप हे संधी दिलेली आहे चांगली. त्यांच्या शब्दाला मी सांगेन, नक्कीच त्यांची काही अपेक्षा असतील त्या सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. खूप ऐतिहासिक व्यक्तिमत्व जशी मला प्रेरणादायी ठरली तशी ही व्यक्तिमत्व प्रेरणादायी ठरली. आणि सांगायचं झालं तर विनोदी कविता म्हणून मी उपेक्षित राहिलो बऱ्याच वेळा, की बऱ्याचदा म्हणजे मातीत कसा रडलो, मग माझ्या आईनं काय केलं, बानं काय केलं, हे मला नाही रडलं ना, खरं आवडत नाही. खरं सांगतो नाही आवडत. का आवडत नाही सांगतो तुम्हाला. प्रके अत्रे वाचा, खरेचं पाठ. दुसरी गोष्ट, गह खऱ्यांचं हसरे दुःख हे जर चार्ली चॅप्लिनचं चरित्र वाचलं ना, तर तुम्ही आयुष्यात पुन्हा कधीही दुःख उघडणार नाही. अप्रतिम. म्हणजे तो माणूस इतका जगाला हसवणारा, इतका मोठा झाला, आणि काय भोगले त्या माणसाला. इतका मोठा कलाकार, त्याच्यावर सुद्धा त्याच्या चित्रपटांवर बंदी. अहो, डोंगराचं अन्न खायला त्याला मिळालं. अरे म्हटलं राजेंद्र घाडगे, तुझं दुःख काहीच नाही रे, नको मानू. आणि मी नाही म्हणलं, नाही मला व्यासपीठ मिळालं तरी चालेल, पण रडत बसायचं नाही. आणि आईकडनं संस्कार खूप मिळाले आहे, दुःख उघडू नको. जेव्हा कविता लिहिल्या आणि जेव्हा सत्कार व्हायला लागले, तेव्हा आई एकदा मला म्हणाली, बहीण मला म्हणाली, आई काय म्हणते बघ मला. भावाचं म्हणजे माझ्या मोठ्या भावाचं बहिणीचं कुठे नाव येत नाही, मोठ्या पदावर गेले, रिटायर्ड होते, रिटायर्ड झाल्यानंतर झालं संपलं म्हणले, पण राजूचं नाव काय राहणार आहे. आणि मग कविता हे झाल्यानंतर आईला एकदा मी सहज म्हटलं, आई कसं वाटतंय तुला. आई म्हटली, माझ्या जन्माचं सार्थक. इतका मोठा पुरस्कार आई बापाकडनं मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मी चार्ली चॅप्लिनच्या अनुषंगाने मी विनोदाकडे वळलो आणि विनोदी कविता लिहिल्या.
शेवटची कविता, तुमचा अंत पाहत नाही, मी शेवटची कविता एक विनोदी आहे म्हणून ऐकवतो. विडंबन काव्यच म्हणाल तर पांडुरंगाची वारी गेलेली आहे, पांडुरंगाची क्षमा मागतो कारण चाल आहे देव माझा विनू सावळा. तर त्या कवितेच्या चालीवर हे विडंबन काव्य आहे. स्त्रीच्याच वेदना आहेत, पण त्या हसरं दुःख जसं आहे तसं मांडण्याचा प्रयत्न मी केला. त्याचं कारण स्त्री खरोखर की स्त्रियांमुळेच संसार आतापर्यंत खरं तर टिकलेला आहे. की मी 8 वर्ष स्वयंपाक करून खाल्लेला आहे. जेव्हा त्या भातवडीचं धरण बघायला गेलो सर, मी म्हटलं ना बिस्किटं संपली, पाणी संपलं, जेवण नव्हतं, त्या भातवडीला खानावळ नव्हती. आणि एक ग्रस्त आला, मी प्रत्येकाला सांगत होते काही खायला मिळेल का, खायला मिळेल का, काहीही मिळालं, बिस्किटाचा पुडा सुद्धा मिळाला नाही. आणि शेवटी म्हणजे टपरी कुठे रस्त्यावर मेन रोडला काहीतरी मिळालं तर मग गाड्या सुद्धा थांबत नव्हत्या. नजरला जायला तर तुला म्हटले 3:30 वाजलेलं आहे, जेवण नाही. आणि अशा वेळेला एक माणूस आला शेरडे घेऊन चाललेला, त्याला म्हटलं ती शरीरजींची समाधी वगैरे बघायची होती, काय सगळं घाण करून ठेवली तिकडं, आणि जेवण नाही तुमच्या गावात, काय नाही. म्हटलं चला माझ्या घरी. म्हटलं घरी कशाला, जेवण नाही ना म्हणताय तुम्ही. म्हटलं कित्येक जणांना विचारलं आणि म्हटलं तुमचं वय किती, म्हटलं 68. मग बायडी आहे घरात, म्हटलं म्हणजे कोण नाही घरात, बायको आहे. किती वय असणार आहे तिचं, म्हटलं जुन्या काळात जरी झालं ते 10 वर्ष 60च्या आसपास. 8 वर्ष मी स्वयंपाक करून खाल्लाय. त्या मम्मीला काय त्रास होईल स्वयंपाक करताना हे मी जाणतो. माझी भूक गेली, तुम्ही जेवायला घरी म्हटलं ना, संपलं, पोट भरलं. हे असे अनुभव आहेत. तर त्यामुळे मी वेदना वगैरे हसतच मांडतो, हसरत दुःख मांडतो. तसं हे स्त्रीचं की नवरा कसाही असलं तरी जगायचं आणि पोरं जगवायची आणि संसार टिकवायचं. तर त्या मौलीला कधीतरी वाटत असेल ना की कधीतरी आपण व्यक्त व्हावं, हसत खेळत का व्हायला व्यक्त व्हावं, म्हणून ही कविता. नवरा माझा काळा सावळा. नवरा माझा काळा सावळा, नवरा माझा काळा सावळा, अंगी त्याच्या नाना कळा, अंगी त्याच्या नाना कळा, नवरा माझा काळा सावळा. नजर त्याची मेवणीवरी, धडकी भरते ग माझे उरी, नजर त्याची मेवणीवरी, धडकी भरते ग माझे उरी, प्रेमाच्या जागी झुले पापाचा मळा, प्रेमाच्या जागी झुले पापाचा मळा, नवरा माझा काळा सावळा. काळे रूप भयंकर, डोकेही भडके ते सत्वर, कंठात भलतीचे नाव, कंठात भलतीचे नाव, जगू गळा, नवरा माझा काळा सावळा. रात्रंदिन तो भांडतो, थोडं झोपून कधी बोलतो, रात्रंदिन तो भांडतो, थोडं झोपून कधी बोलतो, झिंगून जाई प्रीतीचा डावाक डोळा, झिंगून जाई प्रीतीचा डावाक डोळा, नवरा माझा काळा सावळा, अंगी त्याच्या नाना कळा, अंगी त्याच्या नाना कळा. अप्रतिम सादरीकरण केलं. मला गाडगे सरांची आयुष्याचा पट ऐकताना बिनपटाची चौकटची जोंधळे त्यांच्या पुस्तकाची आठवण झाली आणि उत्स्फूर्त होतं. म्हणजे ते आतून बोलताय तसं प्रतीत होतं, अतिशय उत्तम. मी आता समारोपाला चिटणीस सरांना बोलावतो, पण त्याच्या अगोदर मी उल्लेख करू इच्छितो की स्वाती राऊत जे आपल्या कार्यक्रम समन्वयक आहेत त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला. म्हणजे त्यांनी मला फोन केला की जून महिन्याचा आपला अजून कार्यक्रम झाला नाही, गाडगे सरांना बोलूया. तर मी या दोघांशी चर्चा केली आणि गाडगे सरांना उपलब्ध होते. स्वाती मॅडम काही घरगुती अडचणीमुळे येऊ शकला नाही, पण त्यांचा या कार्यक्रमात मोठा सहभाग जाणू इच्छिते. मी चिटणीस सरांना कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी निमंत्रित करतो. गाडगे सर, माझ्याकडे ताप आहे, तुम्ही कारण मला पण माहिती नाही. कारण मला गाडग्याला एक सूत्रसंचालन करायला परवा म्हणजे संधी दिली होती. पण इतका उत्कृष्ट हा माणूस आहे त्या संशोधनामध्ये
विशेषतः आणि कवितेचं मला अर्थ माहित नव्हता, त्यात लक्षात आलं की अशा माणसाची मुलाखत. आणि मला अजून असं वाटलं की ते इंग्रज बरेच आता कार्यक्रमाला आलेच नाही, म्हणजे आमचा शिवम करायचं, पण आज तो उत्कृष्ट तुमचं रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि ते बऱ्याच ठिकाणी जाईल. आणि मागं बसून बघत होतो खडके असतील, सुटकरांचं कौतुकार टाळावं. त्यांनी मध्य प्रदेशमधल्या महाराष्ट्र साहित्य सभेत दस्तुरे म्हणून आहे, त्यांनी आठवण काढली. तेवढे तुमच्या पुस्तकावर येणार. मी का सांगितलं की सुटणकर सुद्धा म्हणजे दोन गोष्टी बघा तुम्ही, एक मोठ्या कवी आणि एक छोटी कवी, पण दोन्हीकडं गुणवत्ता आहे आणि नम्रता आहे. ही बाब मला त्याच्यासाठी महत्वाची वाटते. आणि त्यांनी जे जे काही सांगितलं मला सुद्धा माझे दिवस आठवले. ते म्हणतो तसं आपली परिस्थिती सांगायची नसते. तुमच्यापेक्षा असं मला वाटतंय की 10 पटीने मी मला अडचण आली, फक्त माझ्या आई होते जमलं. पण मला आठवतंय कॉलेजमध्ये मी होतो कोल्हापूरला कॉमर्स कॉलेजला, आणि काय 40 फी असायची, पण ती भरायलाच नसायची. आई 1-1 रुपये काढून ती ठेवायची, बहुतेक ठेवली खूप माझ्या. आणि सामान्य परीक्षेला ज्याला फर्स्ट क्लास मिळेल त्याला 40 रुपयाचं बक्षीस मिळायचं. माझं भेटलं कसं, कारण माझं इंग्रजी खर्च होतं आणि मला इंग्रजीमध्ये 14 मार्क 17. तर मला अजून आठवते त्या मी लाईव्हमध्ये उभा होतो त्या प्राध्यापकांना भेटायला, गौड म्हणून होते, आणि त्यांनी मला 3 मार्क वाढवून होते आणि मला 40 रुपये मिळाले. तरी मी आपण सांगितलं की आपण परिस्थिती नाही सांगितली पाहिजे, पण आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. आणि त्यांनी जे काम केलेलं आहे, म्हणजे मी एवढंच सांगेन की मुळे आमदार आहेत कर्नाटकमध्ये, ते शाही महाराजांचं मोठं स्मारक करतात. तर तुमची त्यांची मी गाठवत जाऊन सातारा पण येऊन गेले, ते त्यांचा आपण पुण्यात सत्कार पण करतो त्यांचा येतो. परंतु इतिहासाचं योग्य मूल्यमापन करणारी तरुण पिढी, तरुण म्हणून आपण त्याला तसं सखीजी मला वाटतं 60 पूर्ण झाली तुमची ना, 500 सालला जन्म आहे, म्हणजे 500 झाले. पण आपल्याला हे केलं पाहिजे. तसं कारण असं की आता मी इंदोरला गेलो होतो आणि सुमित्रा महाजन यांच्या घरी गेलो. तर सुमित्रा महाजन म्हटलं की तुम्ही सातारचे शाहू महाराजांची गाडी, तर तारा राणी प्रचंड आहे, काय म्हणतात म्हणजे त्याला ते अहिल्याबाई होळकर तिथले दिसत असतील, त्यामुळे तारा राणींची तुम्ही राज्य खालसा केलं आणि तुम्ही त्या ताब्यात घेतलं असं ते म्हणतो. पण त्याला हे माहित नाही की तारा राणीचा नातूच इथल्या गाडीवर असतो, किंवा तारा राणीचं शेवटचे दिवस इथंच गेले, किंवा त्यांचं जे धनस्थळ आहे माऊलीला आणि हे तुम्ही संशोधन करताय विशेषतः. तर हे त्याला माहिती. त्याच्यामुळे हे आपल्याला लोकांसमोर नेलं पाहिजे की तारा राणीचं उलट योग्य मूल्यमापन सातारच्या गाडीने केलं आणि तारा राणीचाच नातू या गाडीवर बसला. जे या दोन्ही गाड्या तारा राणीच झाल्या थोडक्यात, म्हणजे कोल्हापूरची आणि सातारा तसा. पण तसा विचार शाहू महाराजांनी केला. तर शाहू महाराजांचं मोठेपण प्रचंड आहे. मी बघत होतो की होळकरांची पहिली जी सनद दिली ती शाहू महाराजांनी दिली. पण मला तिथं हेही लक्षात आलं, नंतर होळकरांनी पेशव्यांना हरवलं, शिंदेना हरवलं, आणि नंतर त्यांचं जे लिंकिंग चालू झालं ते दिल्लीच्या बादशाहाशी, दिल्लीची बादशाहाशी त्यांना सनद मिळाली थोडक्यात. हे आपल्याला माहिती नसतं. तर हे झालं पाहिजे, माहिती होणं गरजेचं आहे. जे मी सांगू इच्छितो की उदा नेताजी सुभाषचंद्र बोस याला 3 नातवंड आहेत, हे जेव्हा मी लिहिलं तेव्हा प्रचंड होणार माहितीच नाही लोकांना. ते लिंकिंग आहे, ती जी एक अफेक्शन आहे, आणि ते ही मंडळी करतात. मी जर कुठनं मिळवलं ते की कुणीतरी लिहून ठेवलं, त्याचं पुस्तक मला मिळाली, त्याच्यामुळे हे काम प्रचंड प्रमाणात राजेंद्र घाडगेंकडे येत. आज जरी गर्दी नसली तरी पुन्हा आपण कार्यक्रम घेऊ वेगळ्या पद्धतीने. गर्दी कशी होईल बघू. विशेषतः सविता काळंजकर, दुलकर मॅडम, काळणे, शिवदे पती पत्नी, शिवद्याकडे सातपुतेची इच्छा आहे कालिदासाची शाखा काढावी, तुम्ही पुढाकार घ्या. मी सगळी मदत तिला सांगितलं. शिवदे किंवा शिकायला सांगायची मदत करायला. विशेषतः गौतम आणि आमच्या आनंद नावे दोन सुटणच्या डॉक्टरांचं कौतुकच केलं पाहिजे. म्हणजे लेखक होणं इथपर्यंत ठीक आहे, पण लेखक मला माहिती आहे पूर्वी किती कार्यक्रम अटेंड, पण लेखक म्हणून जेव्हा ते पुढे जात आहेत तेव्हा ते प्रत्येकाचा कार्यक्रम हा विशेषतः अटेंड करतायत. ही बाब महत्वाची आहे. कालंकरांचे मिस्टर पण या ठिकाणी आलेले आहेत, मुकुट फडके आहेतच. परंतु आजचा कार्यक्रम
तुम्ही इतकं सुंदर झालेलं आहे त्याच्यावर बऱ्याच लिहितील ऍडव्होकेट जोशी आहेत तिकडे आलेले आहेत. तर मला खात्री आहे ह्या तुमच्या युट्यूब लिंकमुळे बरेच जण लिहितील, बरेच जण तुमच्या जवळ त्यापेक्षा एवढं चांगलं का. आणि मला असं वाटतं कारण माझा जन्म कोल्हापूरचा आहे, म्हणजे यशवंतराव पवार जे आहे तितकं मोठं व्यक्तिमत्व आहे ते तुमच्या पाठीशी उभं आहे. नलवडे सर पाठीशी उभे राहिले, बरेच जण म्हणते मोरे म्हणून एक नाव घेतात ते तुमच्या पाठीशी आहे. नलवडे सर असे धडपडीत पुढे आहे जे पी जास्त मला सांगतात ते नलवडे माझ्या अगदी जवळचे आहेत. ते व्यक्ती की मला काय म्हणतो आपण 2 गाज जास्त जातात, आज होतं नाही आपण 2 गाज जास्त जातात आपण म्हणतो. तर हे सगळं जे होतं हे आम्ही पुस्तक प्रेमी ग्रुप अतिशय सातत्याने करतो आहे. श्रोती सर, नानर सर, फडके, कात्रे, त्याचा विनोद कुलकर्णी, विशेषतः विनोद कुलकर्णींना आपण विशेषतः सगळ्या खेळ बोलवलं पाहिजे. बोलवण्याचं कारण दुसरं महत्वाचं आहे, आपला स्वार्थ पण आहे. एवढा काही संधी मिळतील आपल्याला. इंदोरमध्ये त्यांचा मोठा सत्कार घडला. इंदोरमध्ये आता काही लोकांना त्याच्यामुळं ते आपल्या बरोबर येत आहेत, जे आपल्या सातारच्या चौपट मराठी लोक येत आहेत इंदोर शहरात. तुम्ही प्रचंड सस्ती आहे, पण त्याला काय मिळतंय सर? त्याला असं काहीच मिळत नाही. ते महाराष्ट्र सभा जी आहे 1950 साली स्थापन झालेली आहे, पण असं ती मिळत नाही. त्याला वाटतं आम्हाला पुण्याला बोलावं, आम्हाला सातारला बोलावं, सगळे आमचं काय म्हणतात तरी ऐका, आमची कथा ऐका, आमची कविता ऐका, आमचे विचार ऐका. तर हे सगळं आम्ही पुस्तक प्रेमी समूहाच्या वतीनं होतंय. मला खात्री आहे की जेव्हा 25 वर्षांनी मूल्यमापन होईल, जसं तुम्ही 93व्या संमेलनाचं मूल्यमापन केलं, त्यातलं एकच उदाहरण हे पुणे ग्रंथालयाने साधारण लेख मांडला, कार्याध्यक्ष लेख, कार्याध्यक्षाचे लेख घेतलेले त्याने स्वतः नाही दिला, ते माझ्याकडे पाठवलं. ते म्हणजे श्रेय चिटफिसांचं आहे. चिटफिसांचं संमेलन आलं आणि हे माझ्या स्वप्नात नव्हतं, माझा लेख तिथं घ्यायचा. स्वागताध्यक्षाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी माझ्याकडे आले नाही. माझे 2 लेख पुणे ग्रंथालयाच्या वेगवेगळ्या मासिकात. पण मला असं वाटतं की ते मला सुचलं, ते माझ्याकडे यशस्वी झालं नाही. ते भाऊसाहेब महाराज आणि शंकर सारला, एका बाजूने साहित्यिक, एका बाजूने खंबीर नेतृत्व. मी काय करणार? माझी आयडिया ठीक आहे ना, पत्र दिलं, नशीब लागलं, आमंत्रण कोणाचं नव्हतं, मिळालं आम्हाला. पण मला आठवतंय की मला जाणवते त्याचं की मला मॅच्युरिटी जेव्हा नव्हतं तेव्हा मी शेवटच्या दिवसापर्यंत पैशासाठी पळतो. म्हणजे 58, 60, 90, 93, 35 वर्ष वय माझं होतं. परंतु मला आता लक्षात येतं, माझं सुद्धा आत्ताच फोन आला की तेव्हा संमेलन आले होते, पण मला माहितच नाही. तर हे पण होतं. तेव्हा मला आता मुद्दाम सांगायचं, संयोजन करणाऱ्या विशेषतः लिखाण केलं पाहिजे. जो सविता कार्यक्रम लिहायला लागेल, मला अतिशय आनंद वाटतो. मी त्यांना मागं, मी सगळ्यांच्या मागं तुम्ही लिहा, होतं तरी ते आणवा. तर हे आपण काम विशेषतः केलं पाहिजे. इतिहास संशोधक म्हणून राजेंद्र घाटगे तुम्हाला पुण्यात नेणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. आणि तुम्ही त्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलं पाहिजे, एवढी मोठी योग्यता तुमची आहे. आणि असं तुमच्या हातनं लिखाण व्हावं. आजचा कार्यक्रम छोटे खाल्लेले असणार तरी सुद्धा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला आणि सगळ्यांना हा कार्यक्रम बघायला युट्यूबवर मिळेल याची आपण खात्री बाळगा. पुन्हा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला.